माझ्याकडे एक 85 वर्षाचे आजोबा आहेत. त्यांनी मला टिंबटिंब नावाची गोळी मागितली. तर ते होतं इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठीचं. आता आजोबांचं वय 85 वर्ष होतं. त्यांचं असं होतं की ह्या संडेला ती गोळी घेतली की पुढच्या संडेपर्यंत इरेक्शन राहतं, विच इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. पण 85 वर्षाच्या त्या आजोबांना त्यावेळेला सुद्धा तेवढी इच्छा होती. अरे 30व्या वर्षातली पोरं सांगतात की आमचं महिन्यातून 2 वेळा शारीरिक संबंध येतात. ह्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलाय. भारतीय माणूस काय करतो तर तो कामाच्या वेळेला सेक्सचा विचार करतो आणि सेक्सच्या वेळेला कामाचा विचार करतो. ही फॅक्ट आहे. स्त्रियांच्या मध्ये एकतर थायरॉइडमुळे ना ड्रायनेस वाढतो शरीरात. ड्रायनेस कुठे वाढतो? तो स्किनमध्ये वाढतो, केसांमध्ये वाढतो, नखांवरती वाढतो, तसाच तो व्हाजायनली पण वाढतो. ओके. आणि व्हाजायनल ड्रायनेस वाढल्यामुळे जो इंटरकोर्स आहे ना तो पेनफुल व्हायला. थायरॉइडच्या मागचं किंवा या सगळ्या गोष्टींच्या मागचं मेन रिझन आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला काय वाटतं? काय तू आहेस तू आहेस, मी आहे आणि आपण सगळे आहे. तर रस्त्यावर ए थायरॉइड असं म्हणून आवाज द्या, असे पुढच्या पडले 4-5 जण म्हणून माघार बघ. सगळ्यात लहान पेशंट जो बघितलाय ना ते मी 3 दिवसाचं बाळ बघितलं आणि 85-87 पण मी पेशंट बघितले. त्यामुळे एज हा आता बॅरियर राहिलेलाच नाहीये थायरॉइडसाठी. थायरॉइड हा मेटाबॉलिक हॉर्मोन आहे, सगळं मेटाबॉलिझम त्याच्यावर. त्यामुळे पहिले केस गळायला लागतात, त्याच्यानंतर वजन वाढायला लागतं, त्वचा कोरडी व्हायला लागते, मानसिक कंप्लेंट्स येतात, म्हणजे चिडचिड व्हायला लागते, विस्मरण व्हायला लागतं, लगेच राग यायला लागतो, रडायला यायला लागतं, छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटायला लागते, अशी छातीमध्ये धडधड 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 व्हायला लागते. प्रॉब्लेम एकच आहे की ह्याच्यामध्ये पेन नाहीये आणि ते पेन नसल्यामुळे लोक त्याच्याकडे सिरियसली घेत नाही. ह्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की यातल्या आहेत ह्या 80% स्त्री आहेत आणि त्या 80% स्त्री सो हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं साहिल आरेकर पॉडकास्टमध्ये. आज आपण एक अशा विलक्षण ऑरेल्स अशा एक युनिक टॉपिकवरती चर्चा करणार आहे. कारण की जर तुम्ही भारतात बघितलं तर भारतात जवळजवळ 4 कोटी लोक हे थायरॉइड पासून त्रस्त आहेत आणि आपल्याला माहिती पण नसतील कितीतरी कोटी लोक हे त्याच्या उंबरठ्यावरती आलेले आहेत आपण म्हणू शकतो. सो थायरॉइड आजच्या पॉडकास्टमध्ये आपण थायरॉइडवरती इन डेप्थ चर्चा करणार आहे. म्हणजे थायरॉइड नेमका कसा होतो, थायरॉइड कोणाला होतो, थायरॉइडवरती उपचार आहे का, किंवा मग जर आपण बघायला गेलं तर थायरॉइडमुळे लेडीजला चेहऱ्यावरती केस येतात, तर मग ते का येतात, किंवा एकदा वजन वाढलं तर ते कमी होत नाही, किंवा कमी झालं तर ते वाढत नाही. ह्या अशा अनेक गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहे. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या पॉडकास्टवरती डॉक्टर विक्रांत पाटील सर आलेले आहेत. हॅलो. सो डॉक्टर विक्रांत पाटील सर हे गेले 18 वर्ष या क्षेत्रात काम करतात. सरांनी द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक ह्याचे सर फाउंडर आणि डायरेक्टर आहेत. त्यासोबत इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवरती सरांनी अनेक रिसर्च आणि थिअरीज प्रेझेंट केलेल्या आहेत. त्यासोबत जर सगळ्यांना सांगायचं म्हणून की सर गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील सरांचं नाव आहे आणि नॅशनल लेवल्सवरती सरांनी अनेक पॉलिसी मेकिंगमध्ये सरांचा हात आहे. त्यासोबत अनेक आयुर्वेदिक ऑर्गनायझेशन्स आहेत त्याचे सर अध्यक्षपदी पण सर होते. सो सर सगळ्यात पहिले तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. येस, कसे आहात? एकदम छान. सो आज आपण जी चर्चा करतोय किंवा आज हा जो टॉपिक आहे हा खूप लोकांसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. पहिली गोष्ट तर बरोबर. आणि आपलं अर्ध ऑडियन्स असं म्हणूयात की ह्यांना माहिती आहे थायरॉइड काय आहे किंवा कुठे असतात ती ग्रंथी, पण अर्ध ऑडियन्स हे असं असेल की हे थंबनेल बघून क्लिक करून आलेलं आहे. सो आपण आता थोडक्यात जर बघायचं झालं तर थायरॉइड ही ग्रंथी कुठे असते, थायरॉइड हिचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये, आणि ही नेमकी आपल्या शरीरावरती काय परिणाम पाडते. साहिल, कसं आहे, थायरॉइडच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो ना तर ती ग्रंथी इथं आहे. बरोबर, ठीक आहे. म्हणजे इथं स्वरयंत्र असतं आणि स्वरयंत्राच्या दोन्ही बाजूला त्याच्या असे बटरफ्लाय शेप फुलपाखराच्या आकाराची ती ग्रंथी असते आणि त्याच्यामध्ये ती काय काम करते असं जर आपण बघायला गेलो तर मी असं म्हणेन की ती शरीरामधला ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. कारण कन्स्ट्रक्शन पण तीच करते, मेंटेन पण तीच करते आणि डिस्ट्रक्शन पण तीच करते. ओके, ठीक आहे. म्हणजे लहानपणापासून जर तुम्ही आपण बघितला प्रवास आणि त्यावेळेला जर थायरॉइडच्या ग्रंथीचं काम बिघडलेलं असेल किंवा कमी होत असेल ना तर त्या मुलांचा विकास व्यवस्थित होत नाही. ओके. ती जर व्यवस्थित असेल तर शरीरातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात आणि जर ती बिघडली तर शरीरातल्या सगळ्या गोष्टी बिघडतात. ओके. शरीरामध्ये टेक्निकली पाहता अशी एकही गोष्ट आपल्याला पाहायला मिळत नाही
ज्याच्यावरती थायरॉइडच्या ग्रंथीचा इफेक्ट होत नाही. ओके. म्हणजे बघ, हाडांवरती तिचा इफेक्ट आहे, मांसावरती आहे, स्नायूंवरती आहे, फॅट्सवरती आहे, लिव्हरवरती आहे, हृदयावरती आहे, केसांवरती आहे, त्यानंतर मेंदूवरती आहे. आणि मेंदूवरती आहे असं म्हणताना मी अजून एक वेगळा शब्द वापरेन की मनावरती आहे. ओके. कारण मेंदू माणसांना असं होत नाही ना की हार्ट अटॅक आला, खूप जास्त टेन्शन आलं नंतर हार्ट अटॅक येतो माणसांना, बरोबर. ब्रेन अटॅक नाही येत नाही, जनरली. अगदी बरोबर. त्यामुळे मन हे इथं असतं, राईट, नाही का? राईट. तर ते मनावरती त्याचा इफेक्ट येत असतो ओके. आणि त्याच्यामुळे चिडचिड, मूड स्विंग्स असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ना. ते आपण नंतर डिटेलमध्ये बोलूच आपण अगदी त्याच्यावरती. बरोबर. पण त्याच्यावरती त्याचा परिणाम येतो. जननेंद्रिय किंवा प्रजनन क्षमता जी आहे त्याच्यावरती त्याचा इफेक्ट येत असतो. नखांवरती येतो, केसांवरती येतो, आतड्यांवरती येतो, पचनशक्तीवरती येतो. ओके. म्हणूनच म्हटलं की हे ब्रह्मा विष्णू महेश असं तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे. राईट, ते राईट, शरीरातली जी थायरॉइडची ग्लँड आहे ना, हे कॉम्बिनेशन आहे ब्रह्मा विष्णू तुम्ही महेश. म्हणताय तसं ही आपल्या बॉडीचा कॅप्टनच म्हणायचं. हा, हो हो, एकदम बारीक. सो जर समजा आता आपण सगळ्यात मेन लोकांना थायरॉइड हे आजकाल असं नाहीये की काही कालांतराने किंवा काही वर्षांनी होतोय. आजकाल कोणालाही थायरॉइड होतोय, कशाही पद्धतीमध्ये हो होतो. हो हो. सो मी सर्वात पहिल्यांदा लोकांच्या मनातला सगळ्यात विलक्षण प्रश्न हा विचारेन की थायरॉइडमुळे लिंगावरती ऑर एल्स इन्फर्टिलिटी असं होतं, तर हे खरं आहे का? थायरॉइडमुळे Exactly. इन्फर्टिलिटी मी होते? म्हटलं ना, आता कसं आहे की थायरॉइडचा हॉर्मोन जो आहे हा बघ कसं आहे की इथं पहिली जी ग्लँड आहे ना ही पिट्युटरी ग्लँड आहे. ओके. म्हणजे इथून आणि इथून असं जर ड्रिल केलं तर आपण जिथं जाऊन एकत्र भेटू ना, तिथं ती पिट्युटरी ग्लँड आहे. ही सगळ्यात पहिली मास्टर ग्लँड आहे. ओके. ठीक आहे. पण ती इनडायरेक्टली बऱ्याच गोष्टींवरती काम करत असते, डायरेक्टली काम करत नाही. पण डायरेक्टली आणि इनडायरेक्टली काम करण्याचं काम ही थायरॉइड ग्लँड करत असते. ओके. आता ह्या थायरॉइड ग्लँडमुळे पुढच्या टेस्टेस्टॉरॉनवरती परिणाम होतो. त्याच्यामुळे मेलमध्ये येणारा परिणाम जो आहे तो एका बाजूला आहे. राईट. दुसऱ्या बाजूला फिमेलमध्ये त्यांचं प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन हे जे काही हॉर्मोन्स आहेत त्याच्यावरती येणारा इफेक्ट त्याच्यामुळे आहे. बरं, आता गंमत अशी आहे की म्हणजे मला थोडीशी गंमत म्हणून मी सांगतो की साधारणपणे 20 वर्षापूर्वी, म्हणजे आता 18 वर्षापूर्वी, म्हणजे 20 वर्षापूर्वी 18 वर्षापूर्वीपासून मी प्रॅक्टिस करतोय, पण 20 वर्षापूर्वी माझं एक दुकान होतं आयुर्वेदिक औषधांचं. तर माझ्याकडे एक 85 वर्षाचे आजोबा आले. ओके. आणि त्यांनी मला एक टिंब नावाची गोळी मागितली. मी मुद्दाम ते नाव घेत नाही. तर ते होतं इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठीचं. आता आजोबांचं वय 85 वर्ष होतं. त्यांचं असं होतं की चल मी नाव घेऊनच टाकतो, संडे टू संडे असं त्या गोळीचं नाव होतं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या संडेला ती गोळी घेतली की पुढच्या संडेपर्यंत इरेक्शन राहतं. ओके. विच इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. राईट. पण 85 वर्षाच्या त्या आजोबांना त्यावेळेला सुद्धा तेवढी इच्छा होती. भले कॅपॅसिटी नसेल, बरोबर, पण इच्छा होती. बरोबर. बरोबर, बरोबर. आता मी पेशंट्स बघतोय ना, माझ्याकडे 30 आणि 32ल्या 35ल्या कपल्स आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना विचारलं ना की तुमचं वैवाहिक किंवा लैंगिक हे कसं आहे आयुष्य, किंवा महिन्यातून किती वेळा शारीरिक संबंध येतात, तर अरे 30व्या वर्षातली पोरं सांगतात की आमचं महिन्यातून 2 वेळा शारीरिक संबंध येतात म्हणून. अरे बापरे. ह्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलाय. तर ह्याच्यामध्ये स्ट्रेस फॅक्टर जो आहे ना तो महत्वाचा आहे, पहिली बाब. दुसरी गोष्ट अशी आहे की थायरॉइडच्या पेशंट्समध्ये हा स्ट्रेस फॅक्टर खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि मग त्यांच्यामध्ये हा परिणाम व्हायला लागतो. म्हणजे तो एक परेश रावलचा एक पिक्चर आहे, त्याच्यामध्ये भारतीय माणूस काय करतो, मेड इन चायना बहुतेक नाव आहे त्याचं, आणि ते खूप वास्तववादी वाक्य आहे ते. तर तो म्हणतो भारतीय माणूस काय करतो, तर तो कामाच्या वेळेला सेक्सचा विचार करतो आणि सेक्सच्या वेळेला कामाचा विचार करतो. ही फॅक्ट आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं ह्या लोकांना ना हा स्ट्रेस फॅक्टर वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांना ॲट दॅट टाइम त्यांना तो प्रॉब्लेम जाणवायला लागतो. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जे थायरॉइडचे पेशंट्स असतात ना, हे सगळे थकेले भागेले ह्या कंडिशनमध्ये असतात. ओके. कारण एनर्जी नावाची गोष्ट त्यांच्या शरीरामध्ये शिल्लकच राहिलेली नसते. ते सकाळी उठतात, दिवसभर काहीतरी काम करतात आणि संध्याकाळी आल्यानंतर ते असे झालेले असतात. म्हणजे संध्याकाळी गेल्यानंतर काहीच करायची इच्छा नसते. राईट. पुढचं करायची तर गोष्ट वेगळीच, पण काहीच करायची इच्छा नसते. त्यात परत बिकॉज ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्स त्यांच्यामध्ये लॉस ऑफ लिबिडो होतो. राईट. आणि मग हा स्ट्रेस फॅक्टर आणि प्लस बाकीच्या सगळ्या गोष्टींचा जर हे केलं ना, तर मग ह्यांच्यामध्ये पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवण्याचीच क्षमता राहत नाही. हे पुरुषांच्या मध्ये पण होतं आणि स्त्रियांच्या मध्ये पण होतं. आता आपण स्त्री स्पेसिफिक बोलूया. बरोबर. तर स्त्रियांच्या मध्ये एकतर थायरॉइडमुळे ना ड्रायनेस वाढतो शरीराचा. ओके. तर तो ड्रायनेस कुठे वाढतो, तो स्किनमध्ये वाढतो, केसांमध्ये वाढतो, नखांवरती वाढतो, तसाच तो व्हाजायनली पण वाढतो. ओके.
आणि व्हजायनल ड्रायनेस वाढल्यामुळं जो इंटरकोर्स आहे ना तो पेनफुल व्हायला लागतो. बरोबर. मग पुन्हा त्याच्यामध्ये जो काही ऍक्च्युली त्याच्यामध्ये जो काही प्लेजर यायला पाहिजे तो तिथं राहतच नाही. आणि तो प्लेजर राहत नाही. आधीच मगाशी मी जसं सांगितलं ना तसं त्याच्यामध्ये काही हे राहिलेलंच नव्हतं. म्हणजे एन्थुझियाझम राहिलेलं नाहीये, एनर्जी राहिलेली नाहीये. बरोबर. प्लस त्याच्यामध्ये पेन ऍड झाला. हे झाल्यानंतर काय होणार आहे? तर नकोच हे. ह्या गोष्टीवरती ते जाऊन पोहोचतात. आणि मग प्रेग्नन्सी राहायला पहिला प्रॉब्लेम येतो. आता ह्याच्यानंतर जो प्रॉब्लेम येतो तो मग आपण फिजिओलॉजिकली किंवा पॅथॉलॉजिकली बघूया आपण. तर तो असा आहे की त्यातून पण समजा प्रेग्नन्सी राहिली तर ती प्रेग्नन्सी थायरॉइडच्या पेशंट्समध्ये ही रिस्की प्रेग्नन्सी असते जर हॉर्मोन्स लेवलमध्ये नसतील तर. ओके. त्यामुळे ती प्रेग्नन्सी राहत नाही. पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये पहिल्या 3 महिन्यांमध्ये प्रेग्नन्सी टर्मिनेट होण्याचे चान्सेस मजबूत असतात. ओके. आणि त्यातूनही जर ती कंटिन्यू झालीच तर मग बाळामध्ये काहीतरी व्यंग येण्याचे चान्सेस असतात. आपण ती दूरदर्शनवरती जाहिरात बघायचो बघ की वो अपने विमला का बेटा याद है, अगर गर्भ रहने से पहले वो आयोडीन नमक खाती तो उसका बच्चा आज तंदुरुस्त पैदा होता. तर ती जाहिरात म्हणजे ही 90च्या शतकातली दशकातली जाहिरात आहे ती. पण हे फॅक्टर्स इथं सगळे हे होतात आणि त्यामुळे हे प्रेग्नन्सी आणि ह्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करायला लागतात ह्या सगळ्या पिढीला. राईट. ह्याच्यामध्ये आता तुम्ही बऱ्यापैकी कारण की प्रेग्नन्सीवरती हा मेजर इश्यू होता. मला तेच विचारायचं होतं की प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे थायरॉइडमध्ये प्रेग्नन्सी शक्यतो राहतच नाही असं म्हणतात. हो, मी म्हटलं ना की आधी एक महत्वाचा मुद्दा माझा सांगायचा राहिला तो असा की ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या पण त्याच्याबरोबर मध्येच एक गोष्ट अशी होती की त्यांचे पिरियड पण इरेग्युलर होतात. ओके. त्याच्यामुळे ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही. ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही मग प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम होतो आणि त्यातूनही प्रेग्नन्सी राहिली तर मग ती रिस्की प्रेग्नन्सी असते किंवा मग काहीतरी कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटीज येण्याचे चान्सेस असतात. ओके. ह्याच्यामध्ये जर आपण एक बेसिक लेवल पासून चालायचं म्हणलं तर असे काही कॉमन एज ग्रुप आहे का ज्याच्यामध्ये जास्त करून थायरॉइडचे पेशंट्स दिसत आहेत आजकाल? आणि जर त्यासोबतच जर तुम्हाला जेंडर पण सांगता आलं की या जेंडरचे जास्त आहेत? नाही, तर काय झालं माहितीये का की म्हणजे हे थोडंसं धाडसाचं विधान होईल कदाचित आणि पण ही फॅक्ट आहे की बऱ्याच ठिकाणी रिपोर्ट्स हे खूप चुकीचे होत असतात. ओके. पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण थायरॉइडचा विचार करतो त्यावेळेला जेंडरच्या बाबतीत आपण विचार केला तर थायरॉइड हा ऑलमोस्ट 80% म्हणजे 100 रुग्ण थायरॉइडचे आपण रँडमली कलेक्ट केले तर त्यातले 80 रुग्ण ह्या महिला असतात. ओके. म्हणजे 80% आर फिमेल्स अँड 20% आर मेल्स. ओके. हा त्याचा रेशो ठरलेला आहे. ओके. दुसरी गोष्ट अशी की कुठल्या वयामध्ये होतो तर एक काळ असा होता खरं तर बघ म्हणजे 80-70च्या दशकामध्ये थायरॉइडचं पेशंट शोधून सापडत नव्हते. ओके. आणि त्याच्यानंतर सरकारनं ते जाहिरात आता मी जशी सांगितली तसं जाहिराती सुरू झाल्या. आयोडीन नमक सुरू केलं का तर आयोडीन डेफिशियन्सीमुळे थायरॉइड होतो असं सरकारचं मत आहे. मी थोडंसं विषयांतर होतंय पण असू देत कारण ते फ्लो मध्ये आपल्याला बॅकग्राऊंड समजणं गरजेचं आहे कारण की किती आपण विषयाला वरच्यावरती खाजवलं तरी आपल्याला त्याचा मेन मुद्दा कशामुळे होतोय ते कळणार नाहीये. आणि आयुर्वेद ह्यासाठी महत्वाचं आहे की आयुर्वेद खरं मुळापर्यंत चाललंय. एक्झॅक्टली म्हणून मी त्या मुळापर्यंत चाललो. बरोबर. तर मुद्दा कसा आहे की त्यावेळेला असं व्हायचं की थायरॉइड म्हणजे आपण खडे मीठ वापरायचो आधी. बरोबर. आणि नंतर मग आयोडीन नमक कंपल्सरी करण्यात आलं सगळ्यांना. त्यावेळेला थायरॉइड पेशंट सापडत नव्हते आणि आता आयोडीन नमक सगळे वापरतायत. बरोबर. पण थायरॉइडचे पेशंट्स किती वाढलेत म्हणजे तू मगाशी 4 कोटीचा आकडा सांगितला. बरोबर. पण तो 2013चा आकडा आहे. ओके. तो 2013चा आकडा आहे. त्याच्यानंतर वेगळा सर्व्हे झालेला नाहीये. ओके. ठीक आहे. म्हणजे आता किती आकडा असेल म्हणजे असा असतो म्हणजे मी असं गमतीनं म्हणतो कधी असं रस्त्यावर थायरॉइड असं म्हणून आवाज द्या तसे पुढच्या पडले 4-5 जण मिळून माघार बघतील. अरे बाप. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तो थायरॉइड वाढलेला आहे आजकाल. मग ह्याच्या मागचं कारण काय म्हणजे जर थायरॉइड डेफिशियन्सीच होती तर मग सॉरी आयोडीन डेफिशियन्सीच होती तर मग आयोडीन डेफिशियन्सीला तुम्ही आयोडीन नमक दिल्यानंतर थायरॉइड नाही व्हायला पाहिजे होता. तर मग गंमत अशी आहे की एखाद्या माणसाला मी त्याला 2 किलोमीटर चालण्याची त्याची कॅपॅसिटी आहे पण मी हातात चाबूक घेऊन उभा राहिलो आणि त्याला म्हणलं पळ आणि मी सायकलवरनं किंवा मोटरसायकलवरनं पळ नाही तर तुला मारणार मी असं म्हणून त्याच्या मागे लागलो आणि त्याला पळवला तो 500 मीटर स्पीडमध्ये पळेल कदाचित पण त्याच्यानंतर काय होईल तो थकून भागेल आणि दमून थांबून जाईल. तो ही कंडिशन आता थायरॉइडच्या सगळ्या ग्लँडची झालेली आहे. ओके. आपण एक्स्ट्राचा आयोडीन खायला घातलाय लोकांना
गरज नसताना. ओके म्हणजे मेळघाट वगैरे जे परिसर आहेत किंवा सातपुडा रेंजेस वगैरे जे आहेत ना, त्या ठिकाणी आयोडीनची डेफिशियन्सी ही मातीमध्ये जाणवते. ओके पण बाकी आपल्याला सगळ्या आयुष्यामध्ये मिळून माणसाला एवढं आयोडीन लागतं, एवढं लिटरली एवढं आयोडीन लागतं. ठीक आहे. ह्या कंडिशनमध्ये आपण ज्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आयोडीन खायला घातलं त्यावेळेला ते एक्झॉस्ट होतं आणि मग ते काम करायचं थांबतं आणि त्याच्यामुळे तो थायरॉइड आपल्याला बघायला मिळतो. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं करत असताना ज्यावेळेला थायरॉइड ना, तू प्रश्न काय विचारला होतास मला पुन्हा एकदा आपण सांगतोस? कॉमन एज बद्दल बोलत हां, होतो, age बट बद्दल. येस तुम्ही त्याच्यामध्ये खूप मेजर गोष्ट सांगितली की आयोडीनची एक्सेसिव्ह भर घातल्यामुळे कदाचित होऊ शकतं. होतं. आपण होऊ शकतं आता कदाचित म्हणू शकतो, ऑर एल्स तुम्ही म्हणताय की होतंय वन त्याच्यामुळे. ऑफ द कॉज आहे. बाकीची Okay. पण कारण आपण नंतर राईट बघूया. राईट 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 आता राहिला एज कुठल्या ह्याच्यामध्ये, तर आता हे जर कारण आहे तर मग ते कुणालाही होणार आहे. बरोबर. आणि त्यामुळे मी सगळ्यात लहान पेशंट जो बघितलाय ना, ते मी 3 दिवसाचं बाळ बघितलं. अरे बापरे. 3 दिवसाचं बाळ. आणि 85-87 चे पण मी पेशंट बघितले. त्यामुळे एज हा आता बॅरियर राहिलेलाच नाहीये थायरॉइडसाठी. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती थायरॉइड पसरलेला आहे. गंमत अशी आहे की ज्यावेळेला फिमेल्समध्ये हे स्पेसिफिकली बघायला मिळतं की त्यांच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस ज्या वयामध्ये होतात ना, त्यावेळेला थायरॉइड होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे काय, तर मुलगी वयात येते त्यावेळेला थायरॉइड होण्याचे चान्सेस असतात. बरं, हे वय एकेकाळी होतं 16-18, आता ते 10 पर्यंत आले रे. लिटरली 10 पर्यंत. म्हणजे 10व्या वर्षी मुलींना पिरियड्स येतात आज. राईट. आणि त्याचीही कारणं वेगळी आहेत. आपण त्याच्यावरती पण डिस्कस करू हवं तर. तर तिथं ते चेंजेस होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेला प्रेग्नन्सी राहते ना, त्यावेळेला काही हॉर्मोनल चेंजेस होतात आणि ते हॉर्मोनल चेंजेस झाले ना की त्यावेळेला एकदा थायरॉइड होण्याची शक्यता असते. त्यामुळे बऱ्याच महिला आमच्याकडे येतात, त्या सांगतात की आम्हाला प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइड झाला. ओके. ठीक आहे. तर तो एक पार्ट आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे ज्यावेळेला पिरियड्स थांबतात, म्हणजे ज्यावेळेला मेनोपॉज येतो, त्या मेनोपॉजच्या वेळेला थायरॉइड होण्याचे चान्सेस वाढलेले असतात. ह्या 3 गोष्टी आहेत. पुरुषांच्या मध्ये असं काही नाहीये. खरं तर पुरुषांच्या मध्ये एकतर नशिबानं 20% पुरुषांना थायरॉइड होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं तिकडं असं काही हे नाहीये आणि हॉर्मोनल चेंजेसचं काही फार मेजर तिथं होत नाही. कारण इकडं इस्ट्रोजन आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावरती मॅटर करतात. राईट. ह्याच्यामध्ये जसं आता तुम्ही म्हणत होतात की 80% लेडीज आहेत ह्यामध्ये ज्यात थायरॉइड होतोय त्यांना. तर जस्ट एक कॅज्युअल विचारतोय मी की जास्त स्ट्रेसमुळेच होत असेल का हो त्यांना? नाही, असं नाहीये. बेसिकली गोष्ट कशी आहे की हा DNA स्ट्रक्चरवरती आहे. ओके. म्हणजे थायरॉइडला कॅरी करणारे पुढं जे आहे ना, ते एक्स क्रोमोझोम हे आहेत, क्रोमोझोम्स आहेत. मेल इज एक्स अँड वाय. बरोबर. अँड फिमेल इज XX. राईट. सो ते XX जे आहे ना, तो ते एक्स कॅरी करतं पुढे आणि मेल मधलं वाय ते कॅरी करतच नाही. त्यामुळे एक्स मधून पुढे पेनिट्रेट होण्याचे चान्सेस कमी होतात आणि त्यामुळे स्त्रियांच्या जास्त होतात. आणि तू म्हणतोय हे बेसिक झालं सायंटिफिक रिझन. आता आपण थोडंसं सोशली विचार केला ना, तर काय, स्त्री ही हळवी असते. बरोबर. मन तिचं नाजूक असतं. अगदी बरोबर. आणि म्हणजे बघ ना, एखाद्या एखाद्या छोट्या मुलाला थोडंसं लागलं ना, तर एखाद्या माणसाला जेवढं वाईट वाटणार नाही ना पुरुषाला, त्याच्यापेक्षा ती स्त्री जास्त हळहळणार आहे की नाही. तर तो नाजूकतेचा आणि हळुवारतेचा जो भाव दिलेला आहे ना, ममत्वाचा आहे, तो आईत्वाचा आहे. बरोबर. नाही का, तो भाव त्या स्त्रीमध्ये आहे. त्यामुळे तो कोमलपणा तिच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे लगेच हर्ट होणं हा प्रकार त्यांच्यामध्ये होतो. आणि म्हणून सर गंमत सांगतो तुला मी, माझ्याकडे जेवढे पेशंट येतात ना, मेल पेशंट्स आले ना, तर त्यांच्या 4-5च कंप्लेंट असतात. पण फिमेल पेशंट्स आले ना, त्यांच्यामध्ये पेशंटच्या कंप्लेंट्स झाल्या ना, केस पेपरवरती जागा पुरत नाही काही पेशंट्स. एवढ्या कंप्लेंट्स त्यांच्यामध्ये असतात. तर हा पार्ट जो आहे ना, तो पण आपल्याला हे करायला लागेल, काउंट करायला लागणार. राईट. जर आपण थायरॉइड म्हटलं तर आता ह्यामध्ये बेसिक, समजा मी खूप अननोन आहे या टॉपिक पासून असं समजूयात, आणि जर बेसिक सिम्पटम्स आपण म्हटलं की थायरॉइडसाठी एक बेसिक सिम्पटम्स काय असतात, किंवा असे काही पेन पॉइंट्स असतात का की इथे दुखायला लागलं तर मग मला समजायचं मी टेस्ट केली पाहिजे किंवा काय, मी एक उदाहरण म्हणून सांगतोय. तर तसे थायरॉइडचे काय असतात? आता 2 गोष्टी आहेत खरं तर. एक तर थायरॉइडचे 2 प्रकार पडतात. एक हायपोथायरॉइड आणि एक हायपरथायरॉइड. राईट. त्याच्यामध्ये पुन्हा मगाशी जसं डिस्ट्रिब्युशन केलं ना आपण मेल फिमेलमध्ये, तसं इथं पण होतं की हायपोथायरॉइड हा 80% लोकांमध्ये बघायला मिळतो आणि हायपो जो आहे तो 20% लोकांमध्ये बघायला मिळतो. ओके. सो आपण हायपर तात्पुरता बाजूला ठेवूया, कारण 80% इज अ मेजॉरिटी. सो वी विल टॉक ऑन मेजॉरिटी फर्स्ट. मी सुरुवातीलाच सांगितलं की शरीरामध्ये
हार्डली एखादा असा पार्ट आहे की ज्याच्यावरती थायरॉइडचा परिणाम होत नाही. राईट. गंमत अशी आहे की थायरॉइड हा पेनफुल नाहीये, हा सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ओके. त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे गुडघा दुखायला लागला किंवा मुळव्याध झाला आणि ठसठसायला लागलं ना की लोकांना पाहिजे ते आठवतं. बरोबर. पण थायरॉइड असताना लोक 10-10-20-20 वर्ष तसेच काढतात अंगावरती, कारण ते दुखत नाही. थायरॉइडची गंमत अशी आहे की थायरॉइड हा मेटाबॉलिक हॉर्मोन आहे. सगळं मेटाबॉलिझम त्याच्यावरती आहे. त्याच्यामुळे पहिले केस गळायला लागतात. म्हणजे केस गळायला लागतात. त्याच्यानंतर वजन वाढायला लागतं. त्वचा कोरडी व्हायला लागते. वजन वाढायला लागतं म्हणजे फॅट्स वाढतात, आणि फॅट्स वाढतात म्हणजे ते रक्तातले पण वाढतात, आणि रक्तातले वाढतात म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढतं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर मानसिक कंप्लेंट्स येतात, म्हणजे चिडचिड व्हायला लागते, विस्मरण व्हायला लागतं, लगेच राग यायला लागतो, रडायला यायला लागतं, छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटायला लागते, अशी छातीमध्ये धडधड 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 व्हायला लागते. त्याच्यानंतर हे झालं इथपर्यंत. त्याच्यानंतर काही लोकांना घशामध्ये खवखवणं, टोचणं, दुखणं अशा कंप्लेंट्स येतात. पण ते सर्दीमुळे सुद्धा बऱ्याच लोकांना असतं, त्यामुळे ते लगेच त्याला कन्फ्यूज होता कामा नये. त्याच्याबरोबरीनं स्त्रियांच्या मध्ये पाळीच्या तक्रारी सुरू होतात. मग ते लवकर येणं, उशिरा येणं, कमी जाणं, जास्त जाणं, अशा सगळ्या कंप्लेंट सुरू होतात. मसल पेन सुरू होतं, मसल फटीग सुरू होतो, मसल स्टिफनेस सुरू होतो. त्याच्यानंतर सांधे दुखायला लागतात, हाडांमधलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं, म्हणून मग जॉईंट पेन व्हायला लागतं. त्याच्यानंतर मगाशी आपलं सेक्स लाईफ विषयी बोलणं झालं, त्या सगळ्या कंप्लेंट्स यायला लागतात, म्हणजे लॉस ऑफ लिबिडो, थकवा प्रचंड असतो, अनिच्छा असते. म्हणजे असं इथं मी बसलेलो आहे, मला थायरॉइड आहे ना, आणि तिथं माझा मोबाईल ठेवलेला आहे, तर मी त्याला सांगेन की बाबा ते जरा मोबाईल दे रे मला. अशी ह्या परिस्थितीपर्यंत पेशंट आलेले असतात. बरं, आता ह्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की ह्यातल्या आहेत ह्या 80% स्त्रिया आहेत, आणि त्या 80% स्त्रिया म्हणजे आम्ही आयुर्वेदामध्ये असं म्हणतो की ज्याची गृहिणी चांगली त्याचं घर चांगलं. बरोबर. ज्याची गृहिणी म्हणजे पचनशक्ती चांगली त्याचं शरीर चांगलं. आता ही गृहिणी बिघडली, आईचं व्यवस्थित नसेल तर मग ती सासू पण बिघडते, नवरा पण बिघडतो, पोरं पण बिघडतात, अख्खं घराचा सगळ्या हेल्थ बिघडून जातं. ह्या कंडिशनपर्यंत जाऊन लेवलपर्यंत जाऊन पोहोचतं. पेन नाही आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्वचा कोरडी म्हणजे किती कोरडी असते, तर दिवसातून 4-4 वेळा अंगाला ते हे लावलं ना मॉइश्चरायझर, तरी सुद्धा त्यांच्या स्किनचा ड्रायनेस जात नाही. ह्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलेलं असतं. ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये ना पचनशक्ती बिघडलेली असते, आतड्यांची मुवमेंट जशी पाहिजे तशी होत नसते, आणि म्हणून मग इंडायजेशन व्हायला लागतं. मग इंडायजेशन व्हायला गेले मग फ्लॅटुलन्स, गॅसेस, हे त्या सगळ्या गोष्टी म्हणतो ना आपण, त्या सगळ्या व्हायला लागतात. ऍसिडिटी व्हायला लागते, आणि मग एकाचा परिणाम दुसऱ्यावरती, दुसऱ्याचा परिणाम तिसऱ्यावरती असा व्हायला लागतो. म्हणजे साधी गोष्ट आहे की थायरॉइडचं पेशंट, त्याचं पचन बिघडतंय, पचन बिघडलंय म्हणून ऍब्झॉर्प्शन होत नाहीये, म्हणून व्हिटॅमिन B12 कमी पडतंय, व्हिटॅमिन B12 कमी पडतंय म्हणून होमोसिस्टिन वाढतं, होमोसिस्टिन वाढलं म्हणून कोलेस्ट्रॉल वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणून आर्टरियल ब्लॉक बसतात, आणि आर्टरियल ब्लॉक बसलं म्हणून शेवटी अल्टिमेटली हार्ट अटॅक येतो. म्हणजे गोष्ट इथून असते, पण ती एवढी मोठी होत जाते. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण म्हणलं ना, मी प्रॉब्लेम एकच आहे की ह्याच्यामध्ये पेन नाहीये, आणि ते पेन नसल्यामुळे लोक त्याच्याकडे सिरियसली घेत नाहीयेत. अगदी बरोबर. मला जसे आम्ही आपली हेल्थ सिरीज आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये खूप हेल्थ विषयी जास्त चर्चा करतो, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी खंत म्हणा भारतातली असं आता जाणवली आम्हाला की भारतातली लोक अंगावर खूप काढतात गोष्टी, आणि त्याच्याने म्हणजे जणू आम्ही मागच्या वेळेस देखील हा उल्लेख झाला होता की तुम्हाला ऑस्ट्रिच थेअरी माहिती असेल तर जर शुतुरमुर्ग ऑस्ट्रिच जो असतो, तर तो ऑस्ट्रिच जर भीती वाटली त्याला, तर तो मातीत तोंड घालून ठेवतो. संकट येत आहे पण तो मातीत तोंड घालून फायदा नाही ना. तुम्ही संकटावरती काम केलं पाहिजे. भारतातली लोक तशा टाईप मध्ये झालेले, कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. बरोबर. तशा टाईप मध्ये भारतीय लोकांची प्रवृत्ती आहे, असं एकंदरीत बघण्यात आलेलं आहे प्रत्येक रोगाविषयी किंवा प्रत्येक गोष्टीविषयी. सो थोडंसं डिस्टर्ब करतो तुला. पेशंटला सांगितलं ना की ही टेस्ट करून घ्या, थायरॉइड आहे का बाबा, हो नको, ते निघालं तर काय करायचं, अरे निघालं तर काय, औषध बरोबर ना, बरोबर आहे, तू निघालं तर त्याच्यावर ट्रीटमेंट करणार आहे ना. म्हणजे ट्रीटमेंटलाच भीती वाटतेय, म्हणजे डोळे बंद करून व्हायचं ते होऊ दे, मग ते अशा नशिबावरती, ह्याला तथ्य नाहीये काही. सो ह्याच्यामध्ये जसं आता तुम्ही थायरॉइडचे टाईप सांगितले, सो घर बसल्या एक छान लाईफस्टाईल मध्ये जर चेंजेस करायचे म्हटले तर तुमच्या परीने काय अशी ऍडवाइस असेल की लाईफस्टाईल मध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय चेंज केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं म्हणजे जो मोबाईल आहे तो बाजूला ठेवला पाहिजे. ओके.
ठीक आहे. तो मोबाईल बाजूला ठेवला ना की थायरॉइडच द्या सोडून, बाकीचे निम्मे आजार बरे होतात. ओके. ठीक आहे. तो मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ना, एक गोष्ट अशी आहे तुमच्या आयुष्यामध्ये जी तुम्ही टाळू शकत नाही, हं. बट यू कॅन फेस इट प्रॉपरली. हं. ती म्हणजे स्ट्रेस. ओके. तो स्ट्रेस तुमच्यावरती यायचा, तो थांबणार नाहीये. म्हणजे तुमचं फायनान्शियल काहीतरी बर्डन असेल किंवा तुमचा बॉस तुमच्यावरती बॉसिंग करत असेल, व्हॉटएव्हर. हं, हं. प्रत्येकाच्या आपापल्या हे असतात. पण त्याला लेट इट गो करून सोडून द्यायचं, हं, हं. हे शिकलं पाहिजे. मग ते कशातून शिकणार आहे तुम्ही? तर ते मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे आणि योगासन आहे. राइट. हे तुम्हाला जिममध्ये जाऊन होणार नाहीये. ठीक आहे. बरोबर. कदाचित त्रासच होईल जिममध्ये जाऊन, बाकी काही नाही होणार. पण हे तुम्हाला प्राणायाम, योगासन आणि मेडिटेशननं ते तुम्हाला साधू शकतात. हं. दुसरं, जेवढं नॅचरल खाता येईल ना तेवढं खायचं. हं. एक तर ते जंक फूड हा प्रकार जो आहे ना, आता तू गंमत बघ, आपण जंक फूड म्हणतो. हं. तर आता जंक फूड म्हणजे काय? तर बर्गर, काय ते पिझ्झा राइट. आणि काय असतील ते आणखीन काय 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 पास्ता सगळे पदार्थ असतात ते. त्याला आपण जंक फूड म्हणून बघतो आणि कॅज्युअली घेतो आपण जंक फूड आणि विषय सोडून देतो. आता मी जंक फूडच्या जागी दुसरा शब्द वापरतो, जंक यार्ड. हं, हं. म्हणजे काय? कचरा कचरा डेपो कोंडी. रे. हां. म्हणजे जंक म्हणजे कचरा. तो बरोबर. जंक फूड म्हणताना त्याला आपण जंक हा शब्दामधला कचरा हा शब्द अभिप्रेत करून घेत नाही. हं, हं. तर आपण जंक फूड खातो म्हणजे आपण कचरा खातोय. राइट, ठीक राइट. आहे. तर तो कचरा खायचा बंद केला पाहिजे. आणि मगाशी म्हटलं ना की तुम्ही जिथे राहता ना तिथलं खाल्लं पाहिजे. हं. म्हणजे मी राहतोय उगाचच पुण्यामध्ये आणि खातोय रोज इडली डोसा नाही चालणार. बरोबर. मी बरोबर. मी मद्रासी आहे का? नाहीये. मी केरळीयन आहे का? नाहीये. आहे की नाही? किंवा मी जर आज महाराष्ट्रातल्या माणसानं तिकडच्या सारखं, उत्तर भारतातल्या सारखं जर सरसो का तेल इथं वापरायला सुरुवात केली ना, तर उद्या कोंब येतील. म्हणजे उष्ण आहे. तिकडे थंडी पडते तेवढी, आपल्याकडे राइट. तेवढी थंडी पडत नाही. राइट, राइट. आहे की नाही? तिकडं नारळाचं तेल वापरलं तर ते थंड आहे, कारण तिथं प्रचंड उष्णता आहे, गरम आहे, दमट आहे. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यांचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळं बी नॅचरल यार. राइट, सो सिम्पल. राइट. काय आपण जेवढा आव आणून जेवढं काहीतरी भारी करायला जातो ना, म्हणजे तो आता तर नवीनच फॅड आलंय ते ऑलिव्ह ऑइल वापरायचं म्हणून. हं, हं. काय संबंध आहे? अरे ते इंग्रजांना दुसरं कुठलं ऑइल बघायलाच मिळालं नव्हतं कधी आयुष्यामध्ये. त्यांच्याकडे फक्त ऑलिव्हच पिकायचं आणि ऑलिव्हच तयार व्हायचं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे फक्त ऑलिव्हच तेल होतं. आपल्याकडे किती तेल आहे ढिगानं, राइट. आहे की नाही? आणि म्हणजे मी गमतीनं कधी बऱ्याच वेळा म्हणतो, इंग्लिशमध्ये तुपाला काय म्हणतात? घी. घी. येस. घी हा हिंदी शब्द आहे, हां. तो इंग्लिश शब्द नाही. ह्याचं कारण कारण इंग्लिशमध्ये तुपाला काही शब्दच नाहीये. राइट, दे हॅड ऍक्सेप्टेड द घी हिंदी वर्ड ॲज इट इज. राइट. ज्यांना तूपच माहित नाहीये त्यांनी तुपाचे गुण आम्हाला सांगायचे की ह्यानं कोलेस्ट्रॉल वाढतात म्हणून. काहीच्या काय, बरोबर. आम्ही कसं तयार केलंय आम्हाला माहितीये, तुम्हाला त्यातलं माहितच नाहीये काही. तर हे जे आपले हे ट्रॅडिशनल गोष्टी आहेत. आणि Right. ट्रॅडिशनल गोष्टी म्हणजे काय आहेत? तर माझ्या खापर पंजोबा किंवा खापर पणजी तिनं तिच्या पोरीला तिच्या पोरांना असं ते पुढं अनुभवानं आले ज्ञान आहे. लक्षात घे. बरोबर, बरोबर. आहे की नाही? असं उगच नाहीये. आणि म्हणून तू बघ, निमोस्लाइड बॅन झाली, हं, हं. रॅनिटिडिन बॅन झाली. ओके. म्हणजे ह्या गोळ्या आल्या त्यावेळेला खूप छान म्हटल्या जात होत्या. आता का बॅन झाल्या? कारण ड्युरेशन एक टाइम गेल्यानंतर त्यांना कळलं की ह्यांच्यामुळे साईड इफेक्ट एवढे जास्त मोठ्या प्रमाणावरती होत आहेत. हं, हं. हे आयुर्वेदाच्या बाबतीत नाही. आयुर्वेद 5,000 वर्षापासून आलेलं आहे. साईड इफेक्ट असतं तर आतापर्यंत कळालं असता. बरोबर. तसं नाहीच आहे. आणि कुठली गोष्ट कोणत्या वेळी, कधी आणि कशी वापरायची हे फक्त महत्वाचं आहे. हं. म्हणजे एखाद्यानं जमाल गोटा विनाकारण खाल्ला आणि जुलाब झाला आणि म्हटलं मला साईड इफेक्ट झाला, ह्याला काय अर्थ नाही. अरे तो जुलाब करणं हा त्या जमाल गोट्याचा गुण आहे. बरोबर, तो साईड इफेक्ट नाही, तो त्याचा इफेक्ट आहे. त्यामुळे तू त्याला नावं ठेवण्यात काही अर्थ नाहीये. बरोबर. तर त्याच्या म्हणून आयुर्वेदिक मेडिसिन सुद्धा करताना ना मी खूप वेळा लोकांना सांगतो की सेल्फ मेडिकेशन नका करू. हं, हं, हं. काय? तर हा पार्ट एक महत्वाचा आहे की तुम्ही फूड व्यवस्थित ठेवा, सेल्फ मेडिकेशन करू नका, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीवरती कंट्रोल करा. आणि काही टिपिकल पदार्थ आहेत ते मात्र कंपल्सरी टाळा. ओके. सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे कोबी. कोबी. हॉटेलवाल्यांचा सगळ्यात आवडत आहे. राइट. निवडायला लागत नाही, चिरायला लागत नाही, नुसतं असे एक स्लाइस मारले की त्याची बारके तुकडून बाजूला पडतात, राइट. आहे की नाही? आणि शिजायला वेळ लागत नाही. आणि तो मग ते चायनीज केलं की त्याच्या बाजूने मॅरिनेशनसाठी वापरतील, काय ते सजावटीसाठी वापरतील, सजावटीसाठी. बरोबर. ते ह्याला वापरतील, त्याला वापरतील. काय कोबी? कॅबेज गॉयटर नावाचा प्रकार आहे. हं. नावच कॅबेज गॉयटर आहे. तर त्याच्यामुळे तो थायरॉइड होतो. राइट. कॅबेज बघितला पण नाही पाहिजे कोबी, माहितीये का? हे सगळे बाहेरच्या देशातून आपल्या देशात आलेले पदार्थ आहेत. म्हणजे जसं आपल्या देशामध्ये काँग्रेस नावाचं गवत नव्हतं आधी. हं. 72ला मिलो आला आपल्याकडे दुष्काळामध्ये आणि त्याच्यातून त्याचे जे बी आहे ते आलं
आणि आता सगळीकडे काँग्रेस उगवलेलं आहे, गाजर गवत असं नाव आहे त्याचं. राईट. ठीक. तर ते आलं त्याने आता वाढत चाललंय. तसं हे तुम्ही बाहेरचे आलेले पदार्थ जे आहेत ना ते आपल्याकडे वाढत चाललेत आणि मूळ पदार्थ जे आहेत म्हणजे टाकळ्याची भाजी कोणाला माहित नाही आजकाल. बरोबर. लोकांना माहित नाही टाकळ्याची भाजी खा म्हणलं तर टाकळा काय असतो माहितच नाहीये. मला पण नाही माहिती. पाथरीची भाजी माहित नाहीये. एक नाही. आणि पाथरी अशी आता हे कदाचित आपल्या सोसायटीच्या बाहेर गेलो ना आपण तर तिथं कुठंतरी अशी भिंत अशी जमीन किंवा पायरी आणि तिथून अशी ते पाथरीच्या पानं उगवलेली दिसतील आपल्याला. एवढी कॉमन आहे ती. पण नाही, माणसांनी काय केलं जे इझिली अवेलेबल आहेत ना आणि इझिली करायला तयार आहेत ना त्या गोष्टी घेतल्या किंवा ज्याला फक्त टेस्ट छान आहे तेवढंच फक्त करण्याच्या भानगडीत पडलेत. बरं चिकन मटण खातात तर खाऊ देत. चिकन मटण खाण्याविषयी विरोधात नाही, मी पण मस्त खवय्ये आहे, चिकन मटण खातो, सगळं खातो. पण चिकन मटण खातानाचा काहीतरी सेन्स असला पाहिजे. त्याला असं वाढ तर्री चिकन मटण नाही त्रास देणार पण चिकन मटणातला मसाला त्रास देणार आहे ना. तुम्ही जर त्याच्यामध्ये मिरी घालून खात असाल काय तो खडा मसाला टाकत असाल किंवा त्याला कुठलं ते गरम मसाला टाकत असाल तो त्रास देणार आहे ऑब्व्हियसली. राईट. आणि कसं आहे शरीर हे एकत्रित आहे सगळं, बॉडी ॲज होल असं बघायला पाहिजे. त्यामुळं तुम्ही हे बिघडलं म्हणून ते बिघडलं हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. शकृतः पिंडिकोद्वेष्टेन प्रतिशाय शिरोरोजः म्हणजे ज्यावेळेला पोट साफ होत नाही त्यावेळेला पिंडिकोद्वेष्टेन म्हणजे पायाचे गोळे दुखतात, प्रतिशाय म्हणजे सर्दी होते आणि शिरोरुजा डोकेदुखी होत असते. आता ज्या माणसाचं 2 दिवसापासून पोट साफ झालेलं नाही आणि म्हणून डोकं दुखतंय तर त्याला तुम्ही डोकेदुखीचं औषध देणं योग्य का त्याला पोट साफ होण्याचं औषध देणं योग्य? त्याला तुम्ही जर पोट साफच होत नसेल ही त्याची रेग्युलर कंप्लेंट असेल तर त्याला रोज कॉम्बिफ्लॅम खायला लागेल आणि रोज त्याचं डोकं दुखत राहणार. त्याच्याऐवजी त्याचं पोट नीट करा, पोट साफ झालं त्याचं परत डोकं दुखणार नाही. सो रूट कॉज महत्वाचा आहे. बरोबर. तर ह्या पद्धतीनं तो विचार होणं गरजेचं आहे. तो पहिला कोबी बाहेर काढला पाहिजे, दुसरा आहे तो कॉलीफ्लॉवर, ओके, तिसरा आहे तो सोयाबीन. हे 3 पदार्थ ना कुठल्याच माणसाने कधीच बघू नयेत, म्हणजे थायरॉइड असो किंवा नसो. सोयाबीन मोठावाला म्हणताय जो आपण सोक करून खातो या सोयाबीन नावाची वनस्पती ते नंतर ते फुगवलं जातं, त्याच्यावरती प्रोसेस करून ते फुगवलं जातं. बरोबर. सोयाबीनच खाल्लं नाही पाहिजे. ओके, ठीक आहे. त्यातले फक्त प्रोटीन्स बघितले. मी गंमत सांगतो, प्रोटीन्स वरून आठवलं मला. मी दिल्लीमध्ये एका लेक्चरला गेलो होतो आणि सगळे आर्मी ऑफिसर्सची हे होती, कॉलनी होती. ओके. आणि मला थोडीशी अशी चेष्टा करायची सवय आहे किंवा ट्विस्ट टाकायची सवय आहे. तर मी म्हटलं मग तुमच्यातले किती जण मल्टीग्रेन आटा वापरतात? सगळ्या बायका होत्या, म्हणजे जेंट्स पण होते पण मॅक्झिमम बायका होत्या थायरॉइडचा विषय असल्यामुळे. खूप जणांनी असा एकदम एन्थुजियास्टिकली हात आम्ही वापरतो. म्हणलं इथंच चूक करताय. म्हणजे सोयाबीन किती जणांचं असतं? सगळ्यांनी हात वरती केला. म्हणलं इथंच चूक करताय, सोयाबीन खाऊ नका. तर त्यातली एक जरा तणतणली माझ्यावरती. मला म्हणली असं कसं? त्याच्यामध्ये तर प्रोटीन्स असतात. बरोबर. गुड क्वेश्चन, गुड आन्सर म्हणलं किंवा क्वेश्चन म्हणा हवं तर. म्हणलं तुम्हाला गंमत सांगतो म्हणलं, तो नाग असतो ना, नाग त्याचं जे व्हेनम असतं म्हणजे विष असतं ना ते प्रचंड प्रोटीन रिच आहे. म्हणलं खाणार का? तुम्ही प्रोटीनकडे बघताय हो, तुम्ही त्याच्यातल्या फक्त कंटेंटकडे बघताय, त्याच्या क्वालिटीजकडे बघा ना. राईट राईट आहे की नाही? मग तसं तर मग आजकाल तर जाऊ दे, आता तो खूप विषय बदलत जाईल आणि परत हसणं आवरणार नाही. पण फिकल ट्रान्सप्लांट नावाची ट्रीटमेंट आलेली माहिती आहे. ओके. फिकल ट्रान्सप्लांट म्हणजे शी असते ना आपली, ती कॅप्सूलमध्ये भरून खायला देतात टू मेंटेन द फ्लोरा ऑफ इंटेस्टाईन. अरे बापरे. मग आता ते कॅप्सूलमध्ये भरून नका ना खाऊ, छान आहे ना. पूर्ण निर्जंतुक केल्यानंतर खाऊन दाखवा. तर हे रिअल आहे. हा, फिकल ट्रान्सप्लांट बघून घे तू नेटवरती. अरे बापरे. दे आर युजिंग मॉडर्न सायन्स आजकाल काही करायला लागलेलं आहे. अरे बापरे. तर ते ह्या अशा गोष्टी म्हणजे नवीन आलेल्या गोष्टी. आणि प्रॉब्लेम काय माहितीये का, आजकाल होतंय असं की ते व्हॉट्सअपवरती ह्याच्यावरती जे काही येत असतं ना त्याच्यामध्ये लोकांना ना डॉक्टरनं सांगितलेल्या गोष्टींपेक्षा ना तिथलं जे कोणीतरी इन्फ्लुएन्सर आणि हे असतात, तू पण इन्फ्लुएन्सर आहेस पण तू मला डॉक्टर म्हणून मला विचारतोस. आम्ही इन्फ्लुएन्सर नाही आहोत. नाही आम्ही इन्फ्लुएन्सर नाही आहोत, आम्ही क्रिएटर आहोत असं म्हणूयात आपण. आम्ही फक्त चांगलं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवायचं एक मीडियम आहोत असं म्हणूयात. पण इन्फ्लुएन्सर ही एक खूप वेगळी कॅटेगरी झाली. काही सांगत असतात रे. म्हणजे एक पेशंट माझ्याकडे आली, मला म्हणली की थायरॉइडसाठी, आणि गुजरातवरून आली होती बरं का. ओके. आणि मला म्हणे मी असं ऐकलंय की ते 7 दिवस धण्याचं पाणी पिलं तर थायरॉइड बरा होतो. म्हणलं छान आहे, चांगली गोष्ट आहे ना. माझा त्रास वाचला नाही, मी उगाच रिसर्च करत बसलो एवढे वर्ष. एक काम करा, आपण आता मी तुम्हाला औषध देत नाही, इथून पुढे तुम्ही 7 दिवसाची 15 दिवस धण्याचं पाणी प्या आणि 15 दिवसानंतर रिपोर्ट करून, आज एकदा रिपोर्ट करा, 15 दिवसानंतर रिपोर्ट. कशाचं काय आलं फरक? मग म्हणे असं कसं झालं? म्हणजे ते त्याला विचारा. म्हणलं मला काय विचारता, मी नव्हतं सांगितलं. बरोबर. तर ते असं ते ह्या सगळ्या गोष्टींपासून पण एक दूर राहिलं पाहिजे. सोयाबीनचं मी तुम्हाला सांगितलं आता. त्याच्यानंतर ज्यांना थायरॉइड आहे स्पेसिफिकली त्यांनी मेथी
शेपू आणि पालक, मुळा. मुळा काय सगळ्यांच्या खाण्यामध्ये रेग्युलर नसतो, पण ह्या गोष्टींचं पण ते काय ते पोपाय, मेथी, शेपू, पालक, ते पोपाय बिपाय बघून हां, सगळ्यांना पोपाय जास्त कळणार नाही पण लोकांना सर. जुनं कार्टून आहे. खूप जुनं कार्टून आहे. म्हणजे आय डोंट नो तुम्ही पाहत असाल, पण मी पाहत होतो आणि मला खूप आवडायचा. पोपाय मी दाखवतो तुम्हाला, स्क्रीनवरती दिसेल इथं. पोपाय खूप भारी कार्टून होतं आमच्या वेळेस. असं स्पिनॅचचा डबा प्यायचा. येस. तर काय होतं की पुन्हा तोच पार्ट आहे की त्याचे कंटेंट आणि त्याच्या क्वालिटीज ह्या बघितल्या. आता खरं तर हे मी आयुर्वेदिक डॉक्टर असून सांगतो, हे 6 पदार्थ आता मी सांगितले, हे खरं तर मॉडर्न डॉक्टरांनी सांगायला पाहिजेत, कारण ह्याच्या मागचा जे बेसिक लॉजिक आहे ना, ते आयुर्वेदाचं पण नाहीये. ओके. ते ॲलोपॅथीच आहे. बिकॉज ऑल दीज कंटेंट्स, ऑल दीज फूड प्रोडक्ट्स आर कंटेनिंग गॉयट्रोजेन्स. आणि त्या गॉयट्रोजेन्समुळे थायरॉइड होण्याचे चान्सेस वाढतात किंवा थायरॉइड वाढतो. ओके. सो हे पदार्थ नाही खायला पाहिजे. थायरॉइड असताना आणि हे साहीच्या साही पदार्थ नाही खायला पाहिजे. आता एक शेवटचा पार्ट फक्त राहतो, तो असा की गहू खायचा का नाही. कारण असं सगळं सर्च करून झालेलं असतं आजकाल. युट्यूब, फेसबुक, इन्स्टा आणि गुगल ह्या सगळ्या गोष्टींवरती वेगवेगळे सर्च झालेले असतात. तर त्याच्यात ते म्हणतात की अमेरिकेमध्ये ग्लुटेन फ्री डाएट आलेला आहे. तर ते ग्लुटेन इज वन ऑफ द कॉज ऑफ थायरॉइड असेल अमेरिकेमध्ये. भारतात नाही, कारण त्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स पण आहे, त्यांना दूध पण चालत नाही. बरोबर. नाही पचत त्यांना दूध. आम्ही लिटर मध्ये दूध पितो, आम्हाला पचतं. आमच्या पोटांमध्ये तेवढी ताकद आहे. आणि हाच परिणाम आहे की आपण जेवढं निसर्गापासून जास्त लांब जाऊ ना, तेवढा आपला जास्त त्रास होणार आहे. तू बघ, कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त डेथ रेट जो आहे ना, तो सगळ्यात जास्त प्रगत राष्ट्रांमध्ये आहे. आणि सगळ्यात कमी डेथ रेट जो आहे ना, तो सगळ्या अप्रगत राष्ट्रांमध्ये आहे. म्हणजे आफ्रिकेमध्ये खूप मिनिमम आहे. बरोबर. आणि अमेरिकेमध्ये अशा रस्त्यावरती मरून पडत होते. बरोबर. का? तर एक उदाहरण म्हणून सांगतो. माझी एक फ्रेंड आहे जी एका बाहेरच्या देशामध्ये राहते, मी मुद्दाम नाव नाही घेते, आणि ती लग्न झाल्यानंतर तिकडच सेटल झाली. आता ती ज्यावेळेला तिकडून इकडे येते ना, तिची पोरं आता 7वी 8वीच्या आसपास आहे. तर ती येताना क्रेटच्या क्रेट पाण्याची भरून घेऊन येते तिथल्या देशातले. ओके. कारण त्या पोरांना इथलं बॉटल वॉटर जे आहे ना, ते पण नाही पचत. त्यांना जुलाब होतं. हे तुम्ही नाजूक झालाय रे. बरोबर. बघ ना, ते कुत्रं किंवा ते डुक्कर किंवा बाकीचे कुठलेही प्राणी गटराचं गढूळ आणि घाणेरडं पाणी पित असतात. त्यांना नाही कॉलरा बसत कधी. बरोबर. आपल्याला बसतो. का बसतो? कारण आपल्याला ती रेझिस्टन्स आपला आता राहिलेला नाहीये. सो तो ग्लुकोज इंटॉलरन्स जो ना, तो त्यांना बसलाय. आम्ही भारतीय आहोत, आम्ही पचवतो, ग्लुटेन पण पचवतो, त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. हा त्यातला एक भाग. या गोष्टी टाळल्या पाहिजे. राईट. आता जर आपण टॉप फूड्स म्हटलं, फ्रुट्स म्हटलं सर, म्हणजे एक प्रकारचे फ्रुट्स जर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीत फायदा देतात ह्या प्रकारचे फ्रुट्स, तर ते कुठले असतील? फ्रुट्स असं काही स्पेसिफिकली नाहीये खरं तर. ओके. पण त्यातल्या त्यात काही प्रमाणामध्ये बदाम काम करतात. ओके. पण भाज्यांमधले 3 पदार्थ सगळ्यांनी आवर्जून वापरले पाहिजे. ओके. आणि ते तिन्ही सगळ्याच लोकांना चालतात असातला भाग नाहीये. पण त्यातला पहिला आहे कांदा, दुसरा आहे लसूण. तर ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ना, ह्या, आणि मग ते एक ब्राझील नट नावाने एक प्रकार येतो. ओके. तो ब्राझील नट पण काही प्रमाणामध्ये काम करतो. पण कांदा आणि लसूण ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या थायरॉइडला चांगल्या पद्धतीने काम करायला लावतात. ओके. कारण लसणाची गंमत, म्हणजे आपल्याकडे किती वेळ मला माहित नाही, पण लसणाची गंमत अशी आहे की ज्यावेळेला राहू, म्हणजे आयुर्वेदामध्ये असं ग्रंथामध्ये लिहिलेलं वर्णन आहे की राहू ज्यावेळेला अमृत प्यायला बसला, समुद्र मंथनानंतर, त्यावेळेला त्यानं ते अमृत पिलं आणि तो उडायला लागला, आणि विष्णूनं हे टाकलं, सुदर्शन टाकलं आणि त्याचा गळा कापला. तर त्यानं जे गिळलेलं अमृत होतं ते खाली पडलं गिळतानाचं, आणि ते जिथं पडलं ना, तिथं लसूण उगवली. त्यामुळे ती अमृतासारखी आहे. राईट. ठीक आहे. आणि त्यामुळे तू बघ ना, म्हणजे लसणावरती रिसर्च काढून बघितलं ना, केवढे रिसर्च आहेत आणि काय काय त्या लसणाचे उपयोग आहेत. बरोबर. म्हणजे प्रचंड एक गोष्टी एवढ्या छान पद्धतीने दिलेल्या आहेत. आणि बघ ना, म्हणजे उगाचच नाही रे, 4000 आणि 5000 वर्षापूर्वी त्याला अमृत म्हणलेलं आहे. राईट. आहे की नाही? राईट. लसूण आणि कांदा ह्या 2 गोष्टी खूप छान आहेत. एक ठराविक पद्धतीची एक्सरसाइज कुठली जर करता आली तर ती कुठली करावी? प्राणायामामध्ये भस्त्रिका, भ्रामरी, त्यानंतर शीतली आणि सितकारी. ओके. ह्या 3 गोष्टी कराव्यात. शीतली आणि सितकारी जी आहे ती हायपरथायरॉइडसाठी चांगली उपयोगी पडते. हायपोथायरॉइडमध्ये तुम्हाला भ्रामरी खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडते. त्यानंतर ओंकार जप जो आहे तो उपयोगी पडतो. हायपरच्या पेशंट्सना व्यायाम करण्याची गरजच पडत नाही, कारण ते ऑलरेडी असे झालेले असतात. बरोबर. काही विशेष नाहीये तिथं.
हायपोचे जे पेशंट्स आहेत त्यांनी मात्र रेग्युलर ब्रिस्क वॉकिंग, योगासनं जेवढी जमतील तेवढी सगळी, ज्या योगासनांमध्ये गळ्यावरती ताण देता येईल मागे आणि पुढे ह्या पद्धतीनं ती सगळी योगासनं, मग ते धनुरासन असेल, हे असेल, भुजंगासन असेल किंवा मग सर्वांगासन असेल, ती सगळी आसनं त्यांनी करावीत. आणि मग ब्रिस्क वॉकिंग एका बाजूला, आणि जेवढा घाम काढता येईल तेवढा घाम काढला पाहिजे. एवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. राईट. ओके. सो थायरॉइडचे मेन टाइप्स काय असतात? किती प्रकारचे थायरॉइड असतात आणि त्याच्यातला कुठला थायरॉइड हा सगळ्यात जास्त डेंजरस असतो आपल्या शरीरासाठी जर बघायला गेलं तर? दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो. Okay. एक तर थायरॉइड हा डेंजरस नाहीये. ओके. म्हणजे आज थायरॉइड झाला आणि उद्या तुम्ही मेलात असं होत नाही. पण थायरॉइड ही वाळवी आहे. ओके. है ना? म्हणजे वाळवी घराला लागली म्हणून घर पडणार नाहीये, पण घरातलं काही शिल्लक राहणार नाही. राईट. ठीक. तर तुमचं शरीर आहे ना, त्या शरीरामध्ये तुमचं शरीर कोलॅप्स नाही होणार आहे, पण शरीरामध्ये कोलॅप्स होण्यासाठी दुसरं काही शिल्लक पण राहणार नाही. राईट. अशी ती गंमत आहे. आणि मी म्हटलं ना मगाशी की ते पेनफुल नसलं ना की हा लोकांना प्रॉब्लेम असतो, तसं ते आहे. त्यामुळे लोक लक्ष देत नाही. आता थायरॉइडचे प्रकार कुठले आपण जर बघायचं म्हटलं तर एक आहे तो हायपोथायरॉइड. म्हणजे इथं थायरॉइडची ग्लँड आहे. ह्या थायरॉइडच्या ग्लँडमधून 2 प्रकारचे हॉर्मोन निघतात. एक आहे T3 आणि दुसरा आहे T4. ओके. हे हॉर्मोन्स रक्तात जात असतात. एंडोक्राईन सिस्टीम असं त्याला म्हटलेलं आहे. आणि हे सगळं सेन्सर्स वरती आहे, लक्षात घे. म्हणजे लगेच बॉडी त्याला रिॲक्शन देत असते. म्हणजे आपण असं नुसतं असं केलं तर आपण असं डोळ्याला केलं तर आपले डोळे मिटतो, तो रिस्पॉन्स आहे लगेच आलेला. तसं रक्तातलं हार्मोनचं प्रमाण कमी झालं की लगेच मेंदूला सिग्नल जातो. मेंदू हायपोथॅलॅमस पिट्युटरीला देतं आणि पिट्युटरीमधून TSH नावाचा हार्मोन निघतो, जे आपण थायरॉइडची टेस्ट करतो. त्याच्यामध्ये T3, T4 आणि TSH अशा 3 टेस्ट केल्या जातात. तर जो TSH आहे तो इथला आहे. ओके. ठीक आहे. आणि T3, T4 जे ते इथले आहेत. ओके. ह्यांचं प्रमाण कमी झालं की ह्यांना सिग्नल जातो, TSH वाढतो. TSHचं नाव आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ओके. त्याचं कामच आहे ह्याला स्टिम्युलेट करायचं. ते लगेच येतो आणि ह्याला म्हणतो चल काम कर, आणि मग तो स्वतःचं प्रमाण वाढवतो. आधी ह्याचं प्रमाण वाढतं की मग त्याच्या वाढलेल्या प्रमाणामध्ये हे आणखीन चांगलं काम करायला लागतं. आणि ते कितपर्यंत वाढवतं तर बॉडी हॅव द मेकॅनिझम टू मेंटेन द इक्विलिब्रियम. ओके. शरीर कुठलीच गोष्ट विनाकारांची जास्त आणि विनाकारांची कमी होऊ देत नाही. आहे ना? म्हणजे रक्तातलं कॅल्शियम कमी झालं ना, ते हाडातून घ्यायला लागतं लगेच. राईट. ठीक. तशी ही गोष्ट आहे. त्याच्यामुळं ते त्याच प्रमाणामध्ये वाढवून दिलं जातं ज्या वेळेला ते नॉर्मलला येईल. ठीक. आणि मग तिथं TSH थांबतो, त्याच्या लेवलच्या पुढे तो जाऊन देत नाही. आणि मग असं होतं की आपण ज्यावेळेला तपासणी करतो त्यावेळेला आपल्याला तो TSH वाढलेला दिसतो. ही आता जी मी कंडिशन सांगितली ह्याला म्हणतात हायपोथायरॉइड. राईट. आणि बरोबर याच्या अपोजिट की हे आता खूप जास्त काम करायला लागलंय, नको एवढ्या प्रमाणामध्ये सिक्रेशन करायला लागलंय, तर त्या कंडिशनमध्ये हा स्वतःचं प्रमाण कमी करतो. त्याला म्हणतात हायपरथायरॉइड. ओके. लोकांचं कन्फ्युजन कुठं होतं तर ते TSH ची व्हॅल्यू बघतात, ते कमी झाले म्हणल्यानंतर ते हायपो म्हणतात. तर तसं नाहीये. ते कमी असतं त्यावेळेला ते हायपर असतं आणि ज्यावेळेला जास्त असतं त्यावेळेला ते हायपो असतं. तर ते हायपरथायरॉइड आणि हायपोथायरॉइड अशा 2 वेगळ्या कंडिशन्स आहेत. हा पहिला पार्ट आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर आपण बघायला गेलं तर दुसरं एक बायफर्गेशन करता येतं की हाशिमोटो आणि ग्रेव्हज डिसीज नावाचे 2 प्रकार आहेत. ओके. तर हे आहे ते ऑटोइम्युन डिसीजेस आहेत. ऑटोइम्युन म्हणजे काय? आता कोविड सगळ्यांना होऊन गेला. कोविडसाठी बऱ्याच जणांनी व्हॅक्सिन घेतले. व्हॅक्सिन घेतल्यानंतर काय होतं तर व्हॅक्सिन घेतल्यानंतर शरीर त्या जंतूंच्या विरुद्ध लढण्यासाठीची एक फौज तयार करतं. बरोबर. त्याला त्या आजाराच्या विरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज असं म्हटलं जातं. आता कोविडसाठी ज्या तयार झाल्या त्याला म्हणायचं अँटी कोविड अँटीबॉडीज. बरोबर. तशा ज्या वेळेला थायरॉइडच्या विरोधामध्ये शरीर स्वतःच अँटीबॉडीज तयार करतं त्याला म्हणतात अँटी थायरॉइड अँटीबॉडीज. ओके. हे कशानं होतं हे थोडासा विवादाचा मुद्दा आहे, त्यामुळे मी तो आता टाळतोय. ओके. मुद्दामच. पण माझं असं स्वतःचं मत आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं जे लसीकरण आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये ह्या पद्धतीचे इम्पॅक्ट झालेले आहेत. ओके. आणि त्याच्यामुळं बॉडीची सिस्टीम बिघडली आहे आणि म्हणून ऑटोइम्युन डिसीजेस वाढलेले आहेत. तर ग्रेव्हज डिसीज आणि हाशिमोटो डिसीज हे 2 जे आहेत ना हे ऑटोइम्युन आहेत. त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि ज्या थायरॉइडच्या हॉर्मोनला बिघडवायला सुरुवात करतात. ओके. तर त्याच्यामुळे होणार आहे. त्याच्यामध्ये पुन्हा तेच आहे, हायपर आणि हायपोच आहे. ग्रेव्हज मध्ये हायपर आहे आणि हाशिमोटो मध्ये हायपो आहे. पण त्याच्या मागचं कारण जे आहे ते ऑटोइम्युनिटी आहे. बरोबर. हा एक प्रकार होतो. आणि चौथा किंवा तिसरा जो प्रकार म्हणता येईल तो फक्त
अॅनाटॉमिकल म्हणता येईल आपल्याला, ज्याला आपण गॉयटर म्हणतो, गलगंड, इथं सूज येणं, हा प्रकार आपल्याला बघता येईल. राईट. तर तो एक प्रकार पडू शकतो. आणि मग ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स असतात, म्हणजे तो गलगंड प्लस हाशिमोटो प्लस हायपोथायरॉइड, ओके. गलगंड प्लस ग्रेव्स प्लस हायपरथायरॉइड. तर अशा पद्धतीने त्याचे कॉम्बिनेशन्स वेगवेगळे तयार होत असतात. ओके. सो दॅट शुड बी डिसाइडेड बाय डॉक्टर की हाऊ टू Right. ट्रीट इट अँड हाऊ टू टॅटल इट. राईट. याच्यामध्ये जर थोडक्यात सांगता आलं तर काय असे नॉर्मल रेंजेस असतात जे आपल्याला डिस्प्लेवरती दाखवता आले, तर रेंजेस कसे असतात, किती असले पाहिजे? ह्याच्यामध्ये प्रायमरीली जी बघितली जाते ती TSH ची लेवल बघितली जाते. ओके. T3 T4 ची पण बघितली जाते, पण ती प्रेक्षकांना सांगत बसण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण ते कन्फ्युजिंग होईल. राईट. ठीक आहे. सो आपण फक्त TSH विषयी बोलूया. तर त्याच्यामध्ये 0.35 टू 5.5 ओके. इथपर्यंतची जी रेंज आहे ना, ही नॉर्मल मानली जाते TSH ची. ओके. पण ही व्हॅरी होते बरं का. ओके. म्हणजे ती कधी कधी काही लॅबवाले 6.5 पण पकडतात, काही 4.5 पण पकडतात, काही 4 पण पकडतात, काही 3.5 पण पकडतात आजकाल. ओके. ठीक. सो हे कुठली टेक्निक वापरली ना त्याच्यावरती आहे. मग खालची लेवल जी आहे ती 0.35 पासून कोणी 0.25 पण पकडतं, कोणी 0.45 पण पकडतं. तर 0.35 आपण आता ऍव्हरेजली पकडूया. 0.35 खाली आला तर तो हायपरथायरॉइड आहे, आणि 4.5 किंवा 5.5 वरती गेला तर तो हायपोथायरॉइड आहे, असं आपल्याला म्हणता येईल. राईट. याच्यासोबत एक मेजर आणि बेसिक आणि सगळ्यांना काय म्हणूयात, सगळ्यांच्या मनाला समाधान करणारा हा प्रश्न, मी फक्त त्याचं उत्तर मागेन की हा थायरॉइड जी त्रास आहे जो लोकांना आहे तो बरा होऊ शकतो का? जगामध्ये खरं तर असा कुठला आजार नाही जो बरा होत नाही. ओके. ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाही की जगातले सगळेच आजार बरे होतात आणि सगळीच माणसं बरी होतात. आयुर्वेद स्वतः ज्या वेळेला आजारांचं वर्णन करतो त्यावेळेला आयुर्वेद असं म्हणतो की 4 प्रकारचे आजार आहेत. क्लासिफिकेशन करून ठेवलेलं आहे आयुर्वेदानं. आयुर्वेद खूप स्पेसिफिक आहे, प्रचंड स्पेसिफिक आहे. म्हणजे बरेच जण टॉल क्लेम करतात, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आयुर्वेदामध्ये गेले की सगळे आजार बरे होतात, बरोबर, सगळेच आजार मुळात. असं नाही आहे. स्वतः चरकाचार्य ज्यांनी ते ग्रंथ लिहिले, ज्यांच्या त्यांनी जे लिहिलेलं आहे ना त्याच्यातून असं पाझरलेले 2-4 थेंब आमच्या सारख्यांच्या अंगावरती पडलेत, आणि त्यातून आम्ही एवढ्या पेशंटना बरं करतोय. त्यांची बुद्धिमत्ता काय असेल. राईट. ते स्वतः म्हणतात की आजाराचं क्लासिफिकेशन करताना की सुखसाध्य, कृच्छसाध्य, याप्य आणि प्रत्याख्येय असे 4 प्रकारचे आजार आहेत. सुखसाध्य म्हणजे काय, तर लगेच बरा होऊन जाणार, म्हणजे तुम्ही औषध करा किंवा करू नका, तर 4-5 दिवस राहील आणि बरा होऊन जाईल. बरोबर. दुसरा आहे तो कृच्छसाध्य, म्हणजे थोडासा, कृच्छ म्हणजे अवघड थोडासा, तर त्याला तुम्हाला त्रास देईल पण तो बरा होईल. ठीक. तिसरा आहे तो याप्य, म्हणजे जोपर्यंत आजार आहे तोपर्यंत तुम्हाला मेडिसिन घ्यायला लागणार. ओके. आणि चौथा आहे तो प्रत्याख्येय, म्हणजे तुम्ही औषध द्या नाहीतर देऊ नका, पेशंट काही जगणार नाहीये, तुम्हाला फक्त प्रयत्न करायचा म्हणून तुम्हाला प्रयत्न करायचा. ओके. ठीक. सो थायरॉइड तर काय आयुर्वेदामध्ये कुठं सांगितलेलं नाहीये, कारण त्या काळात थायरॉइड नावाचा आजार स्पेसिफिकली वेगळा कुठला नव्हता. त्याची कारणं वेगळी आहेत. पण आत्ता आपण जी ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये सगळ्या पेशंटचा, सगळ्या शरीराचा विचार करून केली जाते ट्रीटमेंट. तो आपण नंतर बोलण्यात येईल कदाचित पार्ट आपल्या. तर हे करत असताना एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे गेल्या 18 वर्षात जे काही प्रॅक्टिस केलंय आणि जवळपास 19,000च्या पेक्षा जास्त पेशंट्स आपण बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली, आणि आपण तो स्टॅटिस्टिकली डेटा ठेवलाय. राईट. सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक गोष्ट अशी लक्षात आली की हायपोथायरॉइडचे जे पेशंट आहेत ना, त्यातल्या 60% पेशंट हे पूर्ण बरे होतात. ओके. 60% पेशंट हे पूर्ण बरे होतात. म्हणजे त्यांची काहीतरी 50, 100, 20, 25, 12.5 अशी काहीतरी गोळी चालू असेल, व्हॉट एव्हर. हा रॅन्डम आकडा आहे, म्हणजे 60 वाला बरा होईल का 100 वाला बरा होईल का असं नाहीये ते. हा रॅन्डम आकडा आहे. तर त्यातले 60% पेशंट बरे होतात, पूर्ण बरे होतात, गोळी पूर्ण जाते, सगळे त्रास जातात आणि पेशंट पूर्ण बरा होतो. एक साधारणपणे 30% पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये गोळी कमी होते, पूर्ण बंद होत नाही, पण त्रास सगळे निघून जातात. ओके. म्हणजे 100ची गोळी असेल मग कोणी 50 वरती येईल, कोणी 25 वरती येईल, कोणी 12.5 वरती येईल, कोणी 75 वरती येईल, पण गोळी कमी होते आणि पण त्रास मात्र सगळे निघून जातात. साधारणपणे 5 ते 10% पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये गोळी आहे तेवढीच राहते, पण त्रास सगळे निघून जातात. ओके. सो ह्या लेवलला आपल्याला ट्रीटमेंट करता येते. म्हणजे सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी अरे थायरॉइड बराच होत नाही असं जर तुम्ही म्हटलात
तर मग तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. कारण आता थोडासा ह्याच्यामध्ये थोडासा विषयांतर करून मी सांगतो. काय होतं की थायरॉइड ज्यावेळेला होतो एखाद्या पेशंटला, त्यावेळेला त्याच्या मल्टिपल सिस्टीम्सवरती इम्पॅक्ट यायला लागतो. बरोबर. म्हणजे मस्क्युलर सिस्टीम जे आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट आला, स्केलेटन जे आहे, बोन्स जे आहे त्याच्यावरती आला, इंटेस्टायनलवरती आला, रिप्रोडक्टिव्हवरती आला. अशा सगळ्या सिस्टीम्सवरती जर इम्पॅक्ट येत असेल, तर तुम्ही एका गोळीनं त्याला नाही कव्हर करू शकत. आत्ताची जी कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये एक गोळी सकाळी यायची उपाशीपोटी, असं हायपोथायरॉइडसाठी चालतं. आणि मग काय होतं की काही थोडे दिवस पेशंट औषधं घेत असतो आणि नंतर पेशंटला असं होतं की रिपोर्ट नॉर्मल असतो, पण पेशंट अजिबात नॉर्मल नसतो. ओके. पेशंटला सगळ्या कंप्लेंट्स असतात. म्हणजे चिडचिड होतच असते, मूड स्विंग्स होत असतात, विस्मरण होत असतं, रडायला येत असतं, छातीत धडधड होत असते, पिरियडच्या कंप्लेंट्स असतात, लॉस ऑफ लिबिडो अँड ऑल दॅट कंप्लेंट्स त्या सगळ्या असतात, इंडायजेशन होत असतं, जाडी वाढतच असते, कोलेस्ट्रॉल वाढत असतात. हे सगळं एका बाजूला चालू असतं. आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा युनिकनेस जो आहे ना, तो इथे आहे. वी ट्रीट द पेशंट. राईट. पेशंटला ट्रीटमेंट करणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं इन्फेक्टिव्ह फोकसच्या बाबतीत सुद्धा आम्ही असं म्हणतो की वी ट्रीट द होस्ट, नॉट द घोस्ट. राईट. म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला भूत झपाटणारच नाहीये ना. बरोबर. ठीक आहे ना. म्हणजे ते मनुष्यगण, देवगण वगैरे Right, आपल्याकडे right. आलंय त्या पद्धतीने. तर तुम्ही स्ट्रॉंग असला पाहिजे. तर तो आपल्याला तुम्हाला स्ट्रॉंग करायचं. बरोबर. आणि एकदा तुम्हाला स्ट्रॉंग केलं, तुमची ग्लँड स्ट्रॉंग केली की आपल्याला त्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडायला लागतो. हम्म. त्यामुळं ज्यावेळेला आपण आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट करतो, त्यावेळेला ह्या सगळ्या पेशंट्सना आपल्याला बरं करता येतं. रिपोर्टवरती जरी नाही फरक पडला, जे काही 5-10% पेशंट्स आहेत, तरी सुद्धा ते पेशंट म्हणून म्हणजे कागद त्यांची नीट नाहीत होणार कदाचित. पण पेशंट नॉर्मल असतो. बरोबर. आणि पेशंट नॉर्मल म्हणजे घर नॉर्मल. बरोबर. अगदी बरोबर. ह्याच्यामध्ये खूप एक असे आता जसं तुम्ही म्हटलात, की खूप एक मेजर त्रास त्यांना होत असतात, की लथार्जिक वाटतंय त्यांना, खूप झोप आल्यासारखं होतंय किंवा थकल्यासारखं खूप होतंय, किंवा जसं मगाशी मी म्हणत होतो, चेहऱ्यावरती लव आलेले आहेत खूप जास्त लेडीजच्या, ऑर एल्स कॉन्स्टिपेशन, खूप वेगळ्या पद्धतीचे त्रास. तर ह्या सगळे जे त्रास आहेत ह्याच्यासाठी बेसिक आपण जर बघायचं झालं तर ह्याच्यावरती उपचार कशा पद्धतीत असतात, की आयुर्वेदिक उपचार जर थायरॉइडचे तुम्ही जे आपले चालतात आपल्या ह्याच्यामध्ये क्लिनिकमध्ये, तर ते कशा पद्धतीत असतात? बरं, आधी उपचार समजून येण्याआधी त्याच्यामागची पॅथॉलॉजी आपण समजून घेऊया. ओके. पहिली गोष्ट आहे ती हायपोथायरॉइड. हम्म. आणि तू विचारलंस की चेहऱ्यावरती लव येते. हम्म. तर टेक्निकली थायरॉइडमध्ये चेहऱ्यावरती लव येत नाही. ओके. बट डायरेक्टली आणि इनडायरेक्टली अशा 2 पद्धतीनं काम करतं असं मी तुला मगाशीच म्हटलं. तर थायरॉइडच्या पेशंट्सला पीसीओडी होण्याचे चान्सेस 3 पटीने वाढतात. ओके. फिमेल पेशंट्समध्ये हम्म. पीसीओडी होण्याचे चान्सेस 3 पटीने वाढतात. आणि मग पीसीओडी झालंय म्हणून मग चेहऱ्यावरती लव यायला लागतं. ओके. ठीक आहे. ओके. म्हणजे मी तुला मारलं मग तू त्याला मारायचं, असा तो प्रकार आहे. राईट. आणि मग त्याचा इम्पॅक्ट बाकीच्यांना दिसणार आहे. बरोबर. असा तो प्रकार आहे. आता राहिला हे होतं कशामुळं, तर मी मगाशी म्हटलं तसं थायरॉइड हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे काय, तर तिथं सगळं मेटाबॉलिझम बिघडलेलं असतं. बिघडतं म्हणजे काय, तर ज्यावेळेला हायपोथायरॉइड होतो त्यावेळेला तू बघ की एखादा ओढा वाहतोय किंवा एखादा झरा वाहतोय, तर ते पाणी एकदम छान असतं. म्हणजे आपण ट्रेकिंगला वगैरे गेलो ना, तर ते पाणी आपण बिनधास्त पिऊ शकतो. बरोबर. आहे की नाही. पण तेच जर पाणी डबकं असेल तर नाही. मग त्याच्यामध्ये शेवाळ असतं, घाण असते, काय त्याच्यामध्ये Yes, साठलेलं yes. असतं. म्हणजे द थिंग विच इज फ्लोईंग इज क्लीन. राईट. आणि जे स्टक झालेलं आहे ना, ते खराब व्हायला सुरुवात होतं. बरोबर. माणसाच्या विचारांचं सुद्धा तेच आहे, बरोबर. शरीराचं पण सुद्धा तेच आहे. त्यामुळं हायपोथायरॉइड झाला ना, की सगळ्या गोष्टी स्लो होतात. आणि त्या स्लो झाल्या की मग घाण शरीरामध्ये साठायला लागते. आणि त्या स्लो झालेल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याचा परिणाम इथं होतो की काय, तर पोट व्यवस्थित चालत नाही. अरे साधी गोष्ट आहे, विचार कर. म्हणजे थायरॉइड तर आपण एक्स्ट्रीम गोष्टीविषयी बोलतोय. 2 दिवस जर पोट नाही साफ झालं ना, तरी असा माणूस असा काय कसं करू, काय करू, कसं करू, त्याला काही सुचत नसतं. बरोबर. ठीक आहे ना. आता थायरॉइडमध्ये तर सगळंच बिघडलंय रे. म्हणजे त्याचं पोट पण काम करत नाहीये, आतडी पण काम करत नाहीये, लिव्हर पण काम करत नाहीये. ह्या कंडिशनमध्ये त्याला कुठून एनर्जी येणार आहे? राईट. आणि दुसरी गोष्ट अशी की शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत. थायरॉइड ग्लँड ही पुढच्या सगळ्या ग्लँडवरती काम करत असते. म्हणजे ते टेस्टिसवरती काम करते, ते ओव्हरीजवरती काम करते. ॲड्रिनल नावाची ग्लँड असते किडनीच्या वरती, ॲड्रिनल ग्लँड. तर त्याच्यामधून ॲड्रिनालिन नावाचा हॉर्मोन निघत असतो. त्याच्यावरती पण हे होतं, थायरॉइडचा इम्पॅक्ट येतो. तर ॲड्रिनल इनडिफिशियन्सी नावाचा एक प्रकार आहे. तर तो कमी झाला ना की माणसाला काही सुधरतच नाही. तो नुसता असाच असतो. काय त्याला काय थकवा आहे,
थकवा एवढं असतं ते. तर हे सुद्धा इम्पॅक्ट येत असतं. राईट. ओव्हरऑल सगळ्या शरीरावरती आहे. बरं तू मला सांग ना, की तुला प्रोटीन पाहिजे तसे मिळत नाहीयेत. मग मसल्स काम करत नाहीत. मग हे दुखतंय, ते दुखतंय. कुठून येणार त्याला एनर्जी? बरोबर. राहतच नाही त्याच्यामध्ये काही. बरोबर. याच्यामध्ये जर आता आपण जर आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये म्हटलं किंवा थायरॉइडच्या मागचं किंवा या सगळ्या गोष्टींच्या मागचं मेन रिझन आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला काय वाटतं, काय आहे? तू आहेस. तू आहेस, मी आहे आणि आपण सगळे आहेत. ओके. कारण काय आहे, की आपण बाजारात जातो. आपल्याला माल स्वस्तात पाहिजे असतो. बरोबर. आणि एकदम ताजा टवटवीत पाहिजे असतो. बरोबर. मग आणि तो स्वस्तात पाहिजे असतो. बरोबर. आणि आपले पॉप्युलेशन काय त्याच्याविषयी बोलायलाच नको. राईट. मग त्या शेतकऱ्याला तो माल लवकर काढायचा असतो. त्याला तो खराब होऊन द्यायचा नसतो. मग तो काय करतो, भरपूर त्याला खत घालतो, खतं घालतो, रासायनिक खत. मग त्याच्यानंतर ते खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती भरपूर पेस्टिसाइड्स मारतो. राईट. ठीक आहे. हे सगळे आपण खातो. बरोबर. ती गाय आहे, म्हैस आहे, त्या दूध देत आहेत. मध्ये कुठंतरी मी वाचलं होतं की भारतातलं 40% दूध हे भेसळयुक्त आहे म्हणून किंवा खोटं आहे म्हणून. एक पॉडकास्ट मी तुम्हाला जस्ट आपला विषय छेडलाय म्हणून मी सांगतो. एक पॉडकास्ट झाला त्याच्यामध्ये हा उल्लेख झाला की भारताचं एक ठराविक रोजचं कन्झम्पशन आहे दुधाचं, एक 82 लाख लिटर, आय डोंट नो, आकडा माहिती नाही मला, पण तेवढं आहे. आणि भारतामध्ये तेवढं प्रोडक्शनच नाही. एक्झॅक्टली. कुठे दिसतात आपल्याला ह्यांचे एवढे मोठे गोठे आहेत किंवा कुठे कुठे काय आहेत. डेअरी दिसते आपल्याला, पण ते डेअरीमध्ये रोज दूध कुठून येते काय माहितीये. तशा पद्धतीमध्ये. येस. आता तू जे म्हणलास ना त्याच्यावरती मी तुला गंमत सांगतो की मध्ये मी सगळ्या ब्रँडचे दूध वापरून झाल्यानंतर एक दिवशी असं म्हणलं की नको, आता आपण डायरेक्ट गोठ्यातून आणायला सुरुवात करूया. आणि मग त्या गोठ्यात तिथे ते म्हशीची धार काढून दूध देणार असं ते असायचं. मग एक दिवशी गेलो आणि लकीली तिथं त्यांचा फ्रीज होता गोठ्यामध्ये. तर मी तो उघडला, तर त्याच्यामध्ये आतमध्ये ऑक्सिटोसिनची इंजेक्शन्स ठेवलेली होते. ओके. ऑक्सिटोसिन हा हार्मोन आहे जो मिल्क प्रोडक्शन वाढवतो. ओके. ठीक. आता मला एक सांग, जर तुम्ही त्या म्हशींना ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन टोचताय, तर तुम्ही त्यांच्यामध्ये हॉर्मोन बिघडवलाय. बरोबर. बरं, तो तुम्ही बिघडवला, तो त्या दुधामध्ये येणार आहे, कारण तो दुधावरचाच हॉर्मोन आहे. राईट. आता ते दूध तुम्ही पिणार, मग तुमचे हॉर्मोन बिघडणार नाहीत का? अगदी बरोबर. आहे की नाही? यावंतो हि लोके तावंतो पुरुषे एवम अस्मिन् भाव विशेषः. साध्या सोप्या मराठीमध्ये सांगायचं म्हटलं ना, तर जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे बाहेर आहे तेच आतमध्ये आहे, जे आत आहे तेच बाहेर आहे. बरोबर. इथं हाड आहेत ना, बाहेर कॅल्शियम आहे. बरोबर. खडक आहे, दगड आहे, सगळे कॅल्शियमच आहे. राईट. बरोबर. आतमध्ये हिमोग्लोबिन आहे, बाहेर आयर्न आहे, बाहेर फॉस्फरस आहे, आतमध्ये फॉस्फरस आहे, बाहेर गंधक आहे, आतमध्ये गंधक आहे. काय नाहीये, सगळं शरीरामध्ये आहे. बरोबर. ह्यातली कुठली गोष्ट शरीरामध्ये असं, म्हणजे तुम्ही जे खाल, म्हणजे तुम्ही दूध जर भरपूर पिलात तर तुमच्या अंगावरचं दूध वाढणार आहे. डिलिव्हरी नंतर ज्यावेळेला बायकांना नाही होतं त्यावेळेला तुम्ही भरपूर मांसाहार केला तर तुमच्या अंगावरचं मांस वाढणार आहे. अर्थात तो खूप तेलकट तुपट केला तर नंतर खालची मांस वाढेल, ती गोष्ट वेगळी. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. हा पहिला पार्ट आहे. ही गोष्ट जास्त पुरुषांना कळते. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला हे होतं, तुमच्या घरातल्या पुरुषांना विचारा, तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ, मग ते सांगतील तुम्हाला. येस. बोला. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला हे आपल्याकडे आधी जोंधळा असायचा किंवा जे संकरित बियाणं त्याच्यानंतर आलं आणि मग आपलं प्रोडक्शन वाढलं, ज्याला आपण ग्रीन रिव्होल्युशन, हरित क्रांती असं. राईट. ही हरित क्रांती म्हणजे टेक्निकली काय आहे, तो यू हॅड मेड द म्युटेशन्स इन द सेल्स ऑफ द सीड्स. राईट. म्हणजे ती ज्वारी, बाजरी, गहू किंवा बाकीचे जे सगळे पदार्थ आहेत ना, त्या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही सेल्युलर लेवलवरती म्युटेशन केलेलं आहे. जी गोष्ट एका दिवसात एवढी व्हायची ती आता एका दिवसात एवढी होते. बरोबर. म्हणजे एक्स्ट्राची ग्रोथ टाकली आहे तुम्ही, विच इज कॉझिंग कॅन्सर. ओके. विच इज कॉझिंग कॅन्सर. हा पहिला इम्पॅक्ट आहे. दुसरा इम्पॅक्ट हे पेस्टिसाइड्स आहेत आणि फर्टिलायझर्स आहेत. आणि त्याच्यानंतरचा जो इम्पॅक्ट येतो ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि जो आत्ताची पिढी फेस करते. एकतर मी कारण मगाशी जे सांगितलं वन ऑफ द कॉज म्हणून, ते म्हणजे आयोडीन वालं मीठ. बरोबर. त्याच्यानंतरचं कारण येतं ते म्हणजे आपण नको ते पदार्थ खायला लागलो. ठीक आहे.
जो जंतू ज्या ठिकाणी राहतो ना त्यानं तिथलाच पदार्थ खावा असा नियम आहे. ओके. आता तू मी महाराष्ट्रात राहतो ना तर आपण तेल कुठलं वापरू? आपण करडईचं वापरू, शेंगदाण्याचं वापरू. बरोबर. साऊथ इंडियामध्ये गेलास तर तिथं स्वयंपाकासाठी सुद्धा खोबरेल तेल वापरणार. बरोबर. ठीक. तू इथं स्वयंपाक करताना त्याच्यामध्ये रोज ओलं खोबरं नाही घालणार आहेस, पण कोकणामध्ये घालतात. बरोबर. कारण तो त्यांचा देश आहे. राईट. युरोपमध्ये आपलं ह्याच्यामध्ये गेलास तर नॉर्थ इंडियामध्ये गेलास तर तिथं सरसो का तेल इस्तेमाल होत आहे. बरोबर. ठीक आहे. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये गेलं तर ते ऑलिव्ह ऑइल वापरणार आहेत. अगदी बरोबर. पण त्याचा अर्थ काय आहे की त्यांच्यासाठी ते तयार झालेलं आहे, त्यांना ते सातम्य आहे, त्यांना ते वापरलं तर त्यांचा त्रास होणार नाहीये. पण आम्हाला ना नको तेवढा कंडू आहे. कंडू म्हणजे खास बरं का. तर असं आहे ना की आम्हाला असं वाटतं की ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. राईट. आणि म्हणून आम्ही ते हिमाचल प्रदेशामध्ये तयार झालेले ऍपल इतर खातो. काय संबंध आहे का? अरे ते हिमालयातल्या लोकांसाठी, तुमच्यासाठी नाही येत ते. राईट. आणि बरं ते येतात ते तिथं, बरं ते आज त्याच्यावरती ते असे वॅक्स बिक्स कसं काढतात ते बघितलेस का? येस ते व्हिडिओज. बरं, गंमत अशी आहे की आयुर्वेद असं म्हणतो की वात कशामुळे वाढतो, तर प्रवासामुळे वात वाढतो. ओके. बघ आता लोक विमानानं प्रवास करतात, म्हणजे मी खूप प्रवास करतो. एसटीनं प्रवास करणं, रेल्वेनं प्रवास करणं आहे. म्हणून विमानावर प्रवास केला म्हणून थकवा येत नाही असं होतं का रे? नाही. होतं ना. तुम्हाला तो फटी येतोच. तुम्ही विमानानं जरी प्रवास केला. मग मला सांग की 2,500 किलोमीटरचा प्रवास करून हिमाचलमधून ते फळ ज्यावेळेला इथे येईल त्या फळाचा वात वाढलेला असेल की नसेल? बरोबर. म्हणजे ते पदार्थ वातूळ झाला, तो तुम्ही खाणार. मग एक वात बिघडला ना की वायू यंत्रतंत्र सगळ्या शरीराला हे करणार आहे, नियंता प्रणेताचे आहे तो. राईट. सगळ्या गोष्टींचं नियंत्रण करणार आहे. मग तो बिघडला की सगळंच बिघडणार आहे. मग हळूहळू थायरॉइड होईल, मग डायबिटीस होईल, मग आणखीन काय होईल, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स होतील, पोट बिघडेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. राईट. द्राक्ष तर मी आता घरात आणायची बंद केली आहेत. मी त्या मागच्या 2 वर्षापूर्वी असं झालं की मी एका बानूरगड म्हणून आहे जतच्या जवळ, तिथं बहिर्जी नायकांची समाधी आहे. तर ती मला बघायला जायचं होतं आणि तिथं ते द्राक्षाची फवारणी चालली होती. तर असा ट्रॅक्टर त्या 2 द्राक्षांच्या वेलींच्या मधून चालला होता आणि अरे म्हणजे कारंजी उडतात ना त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती फवारणी चालली होती. तो बघ वरचा पांढरा लेअर निघत नाही अरे. बरोबर. हे सगळं आपण खाणार तर आपल्याला दुसरं काय होणार आहे? आज थायरॉइड होईल, उद्या थायरॉइडचा कॅन्सर होईल, उद्या पोटाचा कॅन्सर होईल, उद्या आतड्यांचा कॅन्सर होईल. हे त्याच्या मागची मूळ कारण आहे. कारण की खरंच तुम्ही जर म्हणताय, तुम्ही फार मुळापाशी आलोय आपण आता की नेमकं. थांब मी थोडा डिस्टर्ब करतो तुझ्यामध्ये. कारण हे म्हणजे शेवटचं कारण जे सांगायचं राहिलं ना, ते आता ही आपली जी पिढी आहे ना, हे जे खाते ते एक पार्ट आणि दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी. राईट. प्रचंड स्ट्रेस्ड आहे. म्हणजे आज मी जॉब करतोय आयटी कंपनीमध्ये एखाद्या, मला 1.5 लाखाचा पगार आहे, पण उद्या माझा जॉब असेल की नाही मला गॅरंटी नाही. बरोबर. आज मी एवढं शिकलोय पण मला जॉबच मिळत नाहीये. बरोबर. किंवा माझा जॉब सगळं चाललंय, सगळं व्यवस्थित चाललंय, पण माझा बॉस माझ्यावरती प्रेशर टाकतो की हे एवढ्या वेळात झालंच पाहिजे. आता तर ते काय आफ्टर कोविड हे जे काही सुरू झालं ना वर्क फ्रॉम होम, त्याच्यामध्ये अरे माणसं 18, 20 तास बसतात एका ठिकाणी. बरोबर. कसं त्यांचं लाईफ नीट राहणार ना. मी खरं सांगतो, माझ्या कधी पेशंट्सना मी असं म्हणतो, किती कमवतोस किंवा किती कमवतेस? म्हणते काहीतरी सांगते 1.25 लाख रुपये. म्हटलं समज 1.25 लाखाच्या वेळी तुला 80,000ची नोकरी मिळेल तर चालेल का? मग ती असं तोंड पाडते, कसं म्हणजे 40,000 कमवलं. हे बघ म्हटलं, ते 40,000 माझ्यासारख्या डॉक्टरच्या डोक्यावरती थापण्यापेक्षा आणि त्यातून पण स्वतःच्या शरीराची वाट लावून घेण्यापेक्षा बेटर यू गो फॉर द हेल्दी जॉब. बरोबर. म्हणजे तुम्ही नाईट शिफ्ट करणार, आज रात्री 12 ते काहीतरी वेळेपर्यंत जागणार, उद्या सकाळच्या वेळेला करणार. नाही ना, घड्याळ जे आहे शरीराचं ते सेट व्हायला पाहिजे, ते होऊनच देत नाहीये तुम्ही. बरं त्या घड्याळावरतीच तुमचे हॉर्मोन्स ठरणार आहेत आणि हॉर्मोन्सवरतीच तुमचं घड्याळ ठरणार आहे. म्हणजे इथून निघणारे सेरोटोनिन आणि डोपामाइन नावाचे जे हॉर्मोन्स आहेत ते हॅपीनेस इंडेक्स त्याच्यावरती ठरतो. ठीक. आता जर मी सकाळी उठल्यानंतर असा असेल तर मला कुठून हॅपीनेस येणार आहे? कसं शक्य आहे हे? राईट. तर ही गोष्ट पण एक खूप जास्त महत्वाची आहे. फक्त सांगायचं राहिलं होतं म्हणून. अगदी बरोबर. कारण की जसं तुम्ही म्हणताय, कारण की मगाशी तुम्ही खरंच आपल्या असं म्हणत आपल्या कल्चरच्याच एकदम रूटला आलेला आहात की
किती आपण पेस्टिसाइड्स म्हणा किंवा कुठल्या पद्धतीच्या फ्रूट किंवा कुठल्याही गोष्टीला, नॅचरल गोष्टीला पण आपण नॅचरल ठेवलेलं नाहीये. आणि त्यासोबत मेंटल हेल्थ जर म्हटली तर तिचा पूर्ण बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे आपण. तर ती एक एक्झाम्पल खरंच भारी होतं तुमचं, जे तुम्ही म्हटलात आता, की 40,000 रुपये एका डॉक्टरवरती घालवून स्वतःच्या शरीराची वाट लावून घालवण्यापेक्षा ती 40,000 तुम्ही सोडून द्या ना. कमी स्ट्रेसचे कुठला तरी जॉब. आणि असं सांगणार मी बहुतेक पहिला डॉक्टर. खरंच पहिले डॉक्टर आहात तुम्ही. सो आता आपण एवढी जी डिस्कशन करतोय ह्याचा मूळ निष्कर्षावरती येऊयात, ऑर एल्स ह्याच्या मूळ तात्पर्यावरती येऊयात, की हे तुम्हाला जर ह्याच्यापासून वाचायचं असेल किंवा ह्याच्यापासून एक प्युअर ट्रीटमेंट जर म्हणायचं झालं तर ती कशा पद्धतीत असू शकेल? आता ही ट्रीटमेंट 2 पार्टमध्ये बायफर्केट होते. ओके. प्रायमरीली पहिली अशी आहे की देर आर 2 टाइप्स. एक हायपर आहे आणि एक हायपो आहे. हायपरमध्ये एक्सेसिव्ह सिक्रेशन आहे, हायपोमध्ये कमी सिक्रेशन आहे. ठीक आहे. तर आपण पहिला हायपो विषयी बोलू, मग हायपर विषयी. मी विसरलो होतो, मला आठवण करून. बरोबर. हायपोमध्ये असं होतं की सिक्रेशन कमी आहे आणि मग सगळं स्लो झालेलं आहे, मी मागाशी सांगितलं. सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू स्टिम्युलेट दॅट ग्लँड आणि तिचं सिक्रेशन वाढवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक गंमत आहे, जिथं बरोबर मॉडर्न सायन्स मागं पडतं आयुर्वेदापासून. तर ती गंमत अशी आहे की ही ग्लँड तयार करत असताना 2 हॉर्मोन तयार करते, T4 आणि T3. पण मेजरली तयार करते T4. ओके. आणि तो T4 रक्तात आल्यानंतर तो लिव्हरमध्ये जातो, लिव्हर त्यातला एक मॉलिक्यूल काढून घेतो आणि T3 तयार करतो. ओके. हेच काम किडनीमध्ये होतं आणि इंटेस्टाईनमध्ये होतं. पण ज्यावेळेला पेशंट हायपोमध्ये जातो त्यावेळेला त्या पेशंटचे ऑलरेडी सगळी हे तिन्ही ऑर्गन्स जे आहेत ना, हे व्यवस्थित काम करत नसतात आणि म्हणून ते फंक्शनिंग पुढे व्यवस्थित होत नाही. सो ज्यावेळेला आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो तर आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे थायरॉइडची जी ग्लँड आहे, ती थायरॉइडची ग्लँड, त्याच्याबरोबरीने लिव्हर, त्याच्याबरोबरीनं आतडी म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन्स आणि त्याच्याबरोबर किडनी, ह्या चारही गोष्टींवरती आपल्याला एकत्रित काम करायला लागतं. हे काम केलं की हे घड्याळ व्यवस्थित व्हायला लागतं. ओके. हा झाला इंटरनल मेडिसिन्सचा पार्ट. पण याच्याबरोबर पंचकर्म जे आहेत, ज्याला डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसेस म्हणतो आपण, त्या आपल्याला कराव्या लागतात. आणि आपल्याकडे तर आता आपण त्याचा कॉपीराईट घेऊन ठेवलेला आहे. ओके. आणि टिपिकल प्रोटोकॉल त्याचा तयार करून ठेवलेला आहे. कसं आहे की आता बऱ्याच महिलाच असतात, त्यामुळे आपण बघितलं ना, एक ग्लास पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये एक लिमिटपर्यंत साखर विरघळते, त्याच्यानंतर विरघळत नाही. ज्या वेळेला ते विरघळायचं बंद होतं, देन इट इज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके. राईट. सो कीप दॅट वॉटर ग्लास असाइड. व्हॉट इज ब्लड? ब्लड इज ऑल्सो सोल्युशन. त्याच्यामध्ये सगळंच आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, फॉस्फरस आहे, सोडियम आहे, नायट्रोजन आहे, सगळं. ज्या वेळेला शरीरामध्ये अनवॉन्टेड थिंग्स वाढायला लागतात, ज्याला आपण टॉक्सिन्स म्हणतो, बरोबर, ज्या वेळेला त्या ब्लडमध्ये ह्या गोष्टी वाढतात ना, हे सगळं शरीरामध्ये म्हणजे असं काय कुठंतरी गुडघ्यात येऊन बसलं एखादं टॉक्सिन, असं होत नाही ना. ते घेऊन फिरणारं एकच गोष्ट आहे शरीरामध्ये, ते म्हणजे रक्त. राईट. तर त्या रक्तामध्ये ते सगळं साठतं. मग जर माझं ब्लड लेवल सॅच्युरेटेड झाली तर ह्या हॉर्मोनला जागा राहत नाही. आणि ती हॉर्मोनला जागा राहिली नाही की मग हॉर्मोन जरी चांगला निघत असला तरी तो तिथपर्यंत पोहोचत नाही किंवा त्याचा ऍक्सेप्टन्स होत नाही. राईट. ह्याला आयुर्वेदामध्ये म्हणण्यापेक्षा ॲलोपॅथीमध्ये रिसेप्टर नावाची कन्सेप्ट आहे. ओके. तर ते रिसेप्टर्स पण काम करत नाहीत. आता तो खूप डीपमध्ये जाईल, त्याच्यामुळे मी त्या रिसेप्टर्सवरती जास्त बोलत नाही. तर ते रिसेप्टर्स व्यवस्थित काम करत नाहीत. ह्या सिच्युएशनमध्ये आपण पंचकर्माची प्रोसेस करायची असते. पंचकर्म म्हणजे शरीरशुद्धी आहे. एकदा ती शरीरातली घाण निघून बाहेर पडली की ते रक्त मोकळं होतं. राईट. आणि एकदा ते रक्त मोकळं झालं की ते पाहिजे त्याला ऍक्सेप्ट करायला सुरुवात होते. आणि ती थायरॉइड, हायपोथायरॉइडची जी कंडिशन आहे ना, त्याच्यातून पेशंट बाहेर निघायला लागतात. हा झाला हायपोचा पार्ट. आता हायपोरमध्ये काय झालेलं असतं, ही ग्लँड खूप जास्त पळायला लागलेली असते, नको एवढं सिक्रेशन करत असते. बरोबर. तर आयुर्वेदामध्ये काही स्पेसिफिक मेडिसिन्स अशा आहेत ज्या मेडिसिन्सना आपण वापरल्यानंतर ते हायपर सिक्रेशन जे आहे ना, ते आपल्याला कमी कंट्रोल करतात. आणि मला तुला हे सांगायला खूप आनंद वाटतो की हायपरच्या पेशंट्सच्या बाबतीत खूप एकतर दुर्दैव त्यांचं की त्यांच्या बाबतीत खूप अन्याय होत असतो. की त्यांना असं होतं की त्यांचा हायपर डिटेक्ट झाला ना की डॉक्टर त्यांना 3च ट्रीटमेंट सांगतात. पहिली असते ती एक गोळी असते जी आयुष्यभर घ्यायची असते. पण तिथं थांबवत नाहीत, का कोणास ठाऊक. ते जागतात आता दुसऱ्या ह्याला, ते म्हणतात रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन करा म्हणून. RAI असं त्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये एक गोळी खायची असते, म्हणजे औषध खायचं असतं. आणि ते औषध खाल्ल्यानंतर पेशंटनी जवळपास 5 ते 7 दिवस त्या पेशंटनं एका खोलीत स्वतःला कोंडून घ्यायचं असतं, कम्प्लिटली आयसोलेटेड. म्हणजे त्याच्या जवळ पण कोणी जायचं नाही, बिकॉज दॅट इज अ रेडिएशन. सो ते रेडिएशनचं जे औषध आहे ते थायरॉइडची ग्लँडला जाळूनच टाकते, पूर्ण जाळून टाकतं.
आणि त्यामुळं ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. ग्लँडच नाही तर सिक्रेशन कुठून होणार, जाळूनच टाकली ती. बरोबर. मग पेशंटचा हायपरथायरॉइड बरा होतो. वेअर एज पेशंट लँड्स इन हायपोथायरॉइड परमनंट. राईट, मी तेच म्हणत होतो, तो हायपोमध्ये जाईल म्हणजे. एक्झॅक्टली. म्हणजे कसं आहे की तुझा हात दुखतोय ना, आता इथून पुढे दुखणार नाही, मी तुझा हातच कापून टाकायचा. तर आता दुखतोय का बघ, आता सुचतोय का बघ, असं तुला म्हणेल. अशी ती ट्रीटमेंट आहे. अरे बाप. आणि तिसरी ट्रीटमेंट जी आहे ना, त्याच्यामध्ये ऑपरेशन आहे. त्याच्यामध्ये ते थायरॉइडची ग्लँड काढून टाकतात. तर ह्या 3 पद्धतीची ट्रीटमेंट होत असते. पण इथं मला जे सांगायला आनंद वाटतो ते ह्या गोष्टीचं आहे की आपल्या ट्रीटमेंटमध्ये आपण आतापर्यंत जेवढे पेशंट्स बघितले ना, हायपोमध्ये 60% रेशो सांगितला होता मी. पण हायपरमध्ये आपला 95% सक्सेस रेट. 95% पेशंट्स हे कम्प्लिटली क्युअर होतात. म्हणजे नाव पण सांगतो मला, गलिना याकुशिना नावाची माझी पेशंट 2014ला बरी झालेली आहे. एक आपल्याकडे म्हण आहे बघ की गरज सर्वांनी वैद्य मरो. तिथं कुठं सुतार मरो, गवंडी मरो, कुंभार मरो असं का नाहीये. का तर ह्यांची ज्या काही सर्व्हिसेस आहेत ना, त्या खूप जास्त इमर्जन्सीच्या आहेत, खूप जास्त इसेन्शियल आहेत असं नाहीये. म्हणजे घरात मडकं नसलं 1 वर्ष तर चालू शकतं. पण वेळेला डॉक्टर नसेल तर नाही चालत. बरोबर. पण तरी सुद्धा वेळ संपली की डॉक्टर गेला उडत, असं ते आपल्याकडचं कल्चर आहे. त्याच्यानंतर कोणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत नसतं. त्यामुळं सगळ्या पेशंट्स बरोबर काही फॉलोअप राहत नाही. आम्ही प्रयत्न करत असतो. पण तरी सुद्धा ते एकदा पेशंट बरा होऊन गेला की परत नाही. दुखायला लागल्यानंतर लगेच डॉक्टरची आठवण ते बरं का. पण दुखायचं बरं झालं नाही की मग नंतर डॉक्टरकडे कोणी तोंड दाखवायला जाते की डॉक्टर बरं झालं बरं का तुमच्यामुळे, असं किंवा कोणीतरी आलंय आणि पोशाख केलाय की डॉक्टर तुम्ही आम्हाला बरं केलं, आम्ही तुम्हाला टॉवेल टोपी करतो वगैरे, असं काही कधी होत नाही. तर गलिना याकुशिना ती माझी जुनी पेशंट आहे. 2014ला आपल्याकडे आली होती आणि आपल्याकडे 51 वगैरे दिवस काहीतरी 50-60 दिवस काहीतरी राहिली होती आपल्याकडे. रशियाची पेशंट होती. ओके. तर तिला हायपरथायरॉइड होता आणि हायपरथायरॉइडमध्ये एक स्पेसिफिक सिम्पटम दिसतं, बपथॅल्मस किंवा एक्झोपथॅल्मस असं म्हणतात. असे डोळे असे बाहेर येतात त्यांचे. हा, तू इंटरनेटवरती सर्च करून डोळे तुला बघायला मिळतील. तर त्या कंडिशनमध्ये होती ती, हायपरमध्ये होती. असे दात सगळे पिवळे झालेले आणि डिजनरेशन काय लेवलला असतं तर ते हायपोमध्ये जसं वाढत जातं ना तसं हायपरमध्ये कमी होत जातं बरं का. तो मुद्दा सांगायचा म्हणून मी रिपीट करतोय. तर म्हणजे किती डिजनरेशन असावं. म्हणजे मगाशी मी तुला झऱ्याचं उदाहरण दिलं, तर झरा वाहतोय ठीक आहे, पण तिथं पूर आला तर काय होईल. तर हायपरथायरॉइड म्हणजे पूर आहे. बरोबर. ठीक. म्हणजे ते दात सुद्धा झिजून जातात. माझ्याकडे 52 वर्षाची पेशंट, हायपरथायरॉइडची, वजन फक्त 28 किलो. ह्या लेवलपर्यंत पेशंट म्हणतो. असे हात हालत असतात, थरथर कापत असतात, जुलाब होत असतात, खात भरपूर असतात, पण काहीच उपयोगी पडत नाही. म्हणजे जसं आपल्याकडे जुन्या काळात ते भस्म्या रोग वगैरे सांगितले ना, तशा खातात भरपूर पण अंगी काहीच लागत नाही. नुसते जुलाब होतात असतात, म्हणजे पोट साफ व्हायला पण प्रॉब्लेम होत असतात. अशा कंप्लेंट्स असतात त्याच्याकडे. तर तिचे ते असे दात सगळे पिवळे पडलेले, ते झिजून बारीक झालेले, ह्या कंडिशनमध्ये ती आपल्याकडे आली होती. आपण त्यावेळेला तिला 50-60 दिवस औषधं म्हणजे पंचकर्म हे ते सगळं इथं रेसिडेन्शियल करून घेतलं, तिचं राहायची सोय वगैरे केली होती तिला. आणि नंतर ती गेली. ती अजूनही आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. याचा नंतर साधारणपणे वर्षा दीड वर्षात त्याचा थायरॉइड पूर्ण बरा झाला, हायपरथायरॉइड. आणि 2024 आज चालू आहे, म्हणजे आता डिसेंबर चालू होईल. तिला आजही हायपरथायरॉइड अजिबात नाही. आजही तिच्या टेस्ट ती मला दर 3-6 महिन्यांनी पाठवत असते. तिला थायरॉइडने तिच्या 2 डिलिव्हरीज झाल्यात, मस्त 2 गोंडस गोमटी पोर आहेत, एकदम रशियन स्टाईलची काय. आणि अजूनही तिला काही नाही, म्हणजे डिलिव्हरीमध्ये सुद्धा तिला रिलॅप्स झालेलं नाहीये. तर ह्या लेवलपर्यंत आपल्याला जाता येऊ शकतं. तर ही गंमत हीच आहे की आपण जसं म्हणतो ना की मूळ कारणाची ट्रीटमेंट केली पाहिजे. तर ते सिक्रेशन होते ना, त्या सिक्रेशनला थांबवलं पाहिजे. तुम्ही ते सिक्रेशन होऊ देत, मग ते ब्लडमध्ये आल्यानंतर त्याला आम्ही डिस्ट्रक्ट करतो असं म्हणून औषध दे. आता जे मॉडर्नमध्ये दिलं जातं औषध ते त्या पद्धतीचं आहे. ते औषध देऊन त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे तिकडून पूर येतोय, मग तुम्ही आपल्या इकडून काहीतरी पाणी काढत बसलाय, ह्याला काही अर्थ नाहीये. बरोबर. ट्रीट द रूट कॉज म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणतो, मॉडर्न सायन्स हॅज द गुड मॅनेजमेंट सिस्टीम, बट दे डोंट हॅव द ट्रीटमेंट सिस्टीम. राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर, तुम्ही आपल्या पॉडकास्टवरती आलात आणि एवढी इम्पॉर्टंट नॉलेज लोकांना मिळालंय. थँक्यू. सो थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आलात. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
त्याच्याने यूट्यूबला हे कळतं की व्हिडिओ चांगला आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. जेवढं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू तेवढेच चांगले चांगले सरांसारखे गेस्ट आपल्याला आपल्या पॉडकास्टवरती घेऊन येता येतील आणि तेवढेच चांगले तुमच्यासमोर नॉलेज आपल्याला प्रेझेंट करता येईल. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते देखील नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण सरांसोबत नक्की प्रयत्न करू की ते प्रत्येक प्रश्नावरती तुम्हाला एक साजेसं आणि तुम्हाला बरोबर उत्तर त्या कमेंटमध्ये मिळेल. तुम्हाला बाकीचे कोणतेही डिटेल्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि येस, आपण भेटूयात एक पुढच्या एपिसोडमध्ये आणि तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. विल सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. बाय बाय. थँक्यू सर. थँक्यू.